विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नागपूर इथे। ॲग्रोव्हिजनच्या आजच्या शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या कार्यशाळेमध्ये उपस्थित सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे। काही शेतकरी मंडळी मागच्या साईडला बसलेले आहेत, कृपया ते पुढे येऊन बसतील तर जास्त सोयीचं होईल। काही शेतकरी मागे पण उभे आहेत, कृपया त्यांनी पेंडालमध्ये येऊन एकत्रित बसण्याची व्यवस्था करावी सर्वांनी। आजची जी कार्यशाळा आहे शेतकरी उत्पादक कंपनी यावरती आहे, त्यानुसार आपण शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय आणि शेतकरी उत्पादक कंपनीची कार्यपद्धती, संरचना आणि यासाठी असलेल्या विविध शासकीय योजना काय आहेत, हे यावरती माझं सेशन असणार आहे। तर येत्या 15 ते 20 मिनिटांमध्ये मी तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। कृपया पुन्हा सर्वांना एकदा विनंती आहे की सर्वांनी एकत्रित येऊन बसावं। मला माहिती आहे की इथं उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव हे शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक किंवा प्रवर्तक किंवा सदस्य म्हणून ऑलरेडी काम करत आहेत, पण त्यांना शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय हे समजून घेणे थोडक्यात सांगावं असं मला वाटतं। त्या अनुषंगाने मी शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न करतोय। सहसा आपल्या ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या रजिस्टर्ड झालेल्या आहेत, आपण सहसा शेतकरी उत्पादक संस्था किंवा FPO असे म्हणतो आपण, पण विचार केला तर शेतकरी उत्पादक कंपनी ही शेतकरी कंपनी कायदा 1956 या कायद्याअंतर्गत रजिस्टर्ड झालेली एक नोंदणीकृत संस्था आहे किंवा कंपनी आहे। यानुसार आपण सर्वांनी थोडंसं लक्षात ठेवावं, कारण आपण सहसा FPO किंवा शेतकरी संस्था अशा विविध शेतकरी संस्था किंवा बचत गट आपल्या याच्यामध्ये उपलब्ध आहेत। तर थोडक्यात व्याख्या करायची म्हटलं तर शेतकरी उत्पादक कंपनीची काय व्याख्या होऊ शकते, म्हणजे शेतीतील सर्व अडचणी सोडवण्यासाठी सभोवतालच्या किंवा लगतच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कंपनी कायद्याअंतर्गत निर्माण केलेली संस्था म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी होय। थोडक्यात शेतकरी उत्पादक कंपनी म्हणताना आपल्याला हे म्हणावं लागेल की आपल्या शेतीतील खूप साऱ्या अडचणी आहेत, ह्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सहसा शेतकरी उत्पादक कंपनी रजिस्टर्ड केलेली आहे। मग आपण त्यांना म्हणता येईल की शेतकरी उत्पादक संस्था ही शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन समूहाने पुढे जाण्यासाठी निर्माण केलेली संस्था आहे, पण ती कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे, हे लक्षात ठेवावं। यात भागधारक उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न व नफा वाढवून एकंदर जीवनमान उंचावणे हा मुख्य उद्देश आहे त्यांचा, आणि त्या कंपनीमध्ये शाश्वत पद्धतीने शेती करून आपण पुढे जाण्यासाठी आपण प्रयत्नरत करतो। जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 1956च्या कंपनी कायद्याअंतर्गत ही शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी होते, पण तुम्हाला माहिती असेल की जसं रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, ONGC आहे किंवा टाटा NTPC आहे किंवा टाटा पॉवर आहे, ह्या ज्या कंपन्या ज्या कायद्याअंतर्गत रजिस्टर्ड झालेल्या आहेत त्याच कायद्याअंतर्गत आपली शेतकरी उत्पादक कंपनी रजिस्टर्ड झालेली आहे। फक्त त्या कायद्यामध्ये काही बदल घडवून आणलेले आहेत ते 2002 ते 2013च्या दरम्यान। त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनीचा 2013चा कायदा आहे, 2013 या 1956च्या कायद्यामध्ये बदल झाल्यानंतर आपली कंपनी रजिस्टर्ड झालेली आहे। ठीक आहे, बहुतेक शेतकऱ्यांना माहिती असेल की आपण म्हणतो, म्हणजे बऱ्यापैकी माहिती असेल, पण सहसा शेतकरी उत्पादक कंपनी कशी नोंदणी करायची किंवा कशी रजिस्टर्ड करायची, तर सहसा शेतकरी त्याच्यामध्ये म्हणतात की बाबा 5 प्रवर्तक आणि 5 संचालक घेऊन आपण शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करू शकतो। पण प्रवर्तक म्हणजे काय, संचालक म्हणजे काय, ठीक आहे, किंवा सदस्य म्हणजे काय, हा फरक सहसा लक्षात घेत नाही आपण। ठीक आहे, 5 प्रवर्तक 5 संचालक यांनी मिळून शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी होते, बरोबर आहे। म्हणजे किमान 10 शेतकरी येऊन एक शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करू शकतात, ही महत्त्वाची बाब आहे कायद्याअंतर्गत, ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे। आणि शेतकरी उत्पादक कंपनीला जे जन्म देणारे व्यक्ती आहेत त्यांना आपण शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रवर्तक म्हणतो। शेतकरी उत्पादक कायद्याने चालवण्यासाठी त्यांना संचालक मंडळाची आवश्यकता असते। एका शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये किमान 5 आणि जास्तीत जास्त 15 संचालकाची आपण त्याच्यामध्ये संचालक मंडळ स्थापन करू शकतो। मुख्य उद्दिष्ट काय शेतकरी उत्पादक कंपनीचं, शेतकऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि शेतीशी संबंधित उपक्रमांना चालना देणे। म्हणजे जे काही आपण शेतीच्या स्वरूपात करत आहोत, कारण आपल्याला काय अडचणी येतात, बाजाराची अडचणी आहेत, लागवडीची अडचणी आहेत, विक्री व्यवस्था आहे, ह्या इतक्या अडचणीवरती मात करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी हा एक पर्यायी मार्ग असू शकतो। त्यासाठी सर्वांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या सहाय्याने किंवा समूहाने एकत्र येऊन आपल्या शेतीतील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। याच्यामधून तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायला मदत होईल।
मग आपण म्हणतो की शेतकरी उत्पादन कंपनीचे बहुतेक प्रकार आहेत. तर सहसा सहकारी संस्था, अगोदर जी शेतकरी कंपनी किंवा समूह होता, अगोदर सहकारी संस्थेच्या स्वरूपात होती. शेतकरी गट म्हणजे आत्मा अंतर्गत किंवा कृषी विभागाअंतर्गत विविध गट, पीक संघ जसे डाळिंब उत्पादक संघ, महामँगो किंवा महा ऑरेंज, आपण या प्रकारचे जे पीक उत्पादक संघ आहेत, किंवा लोकसंचालित संघ किंवा प्रभाग संघ, शेतकरी बचत गट, ह्या इत्यादी सर्व हे FPOचे प्रकार आहेत. तुम्हाला बहुतेक स्क्रीनवरती दिसत असावा प्रेझेंटेशनमध्ये. तर हे सर्व शेतकरी उत्पादक संस्थांचे प्रकार आहेत. पण हे सर्व शेतकरी उत्पादक संस्था ह्या शेतकरी उत्पादक कंपन्या असतीलच याची शाश्वती नाही आहे. तर ह्या सर्व संस्था शेतकरी उत्पादक कंपनी कायद्याअंतर्गत समजून घ्या नोंदणी झालं तर आपण त्यांना शेतकरी उत्पादक कंपनी आपण असे म्हणू शकतो. मग शेतकरी उत्पादक कंपनीची थोडक्यात संरचना काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. सहसा शेतकरी उत्पादक कंपनीची संरचनेचा विचार केला तर आपण 2 ते 3 विभागामध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनीची विभागणी करू शकतो. याच्यामध्ये विचार केला तर सदस्य, व्यवस्थापन आणि भांडवलाची संरचना या 3 गोष्टी मुख्यतः आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला थोडा विचार करावा लागेल. सदस्य कोण? शेतकरी उत्पादक कंपनीचे नोंदणी करणारे प्राथमिक प्रवर्तक, त्याच्यानंतर संचालक आणि इतर शेअरधारक किंवा सभासद. आता शेअरधारक किंवा सभासदमध्ये महिला पुरुष हे पण येतील, प्लस जे शेतकरी भाड्याने शेती करतात ते पण सदस्य म्हणून गृहीत धरले जाऊ शकतात किंवा शेतकरी म्हणून एखाद्या शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद होऊ शकतात. मग या कंपनीचं व्यवस्थापन कसं चालेल? व्यवस्थापनाचं काम संचालक मंडळावरती असतो. शेतकरी उत्पादक कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हे संचालनाचं काम करतात. संचालकाची नियुक्ती ही किमान एका शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये किमान 5 आणि जास्तीत जास्त 15 असू शकते. संचालकाची निवड ही त्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांच्यावरती एक मतदानाने घेतल्या जाते आणि ती संचालक बदलण्याची जी प्रक्रिया आहे किमान 3 ते 5 वर्ष आपण ठेवू शकतो. ते आपल्यावरती आहे की आपला शेतकरी उत्पादक कंपनीचा MOA आणि AOA कशाप्रकारे आपण बनवलेला आहे त्यानुसार आपल्याला त्याच्यावरती कंट्रोलिंग करता येतो. आता निर्णय घेणारी जी मंडळी आहे ती शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक किंवा BOD म्हणतो आपण. पण सहसा शेतकरी उत्पादक कंपनी चालवण्यासाठी काही व्यक्तींची आवश्यकता असते, काही तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता असते. त्यांना आपण म्हटलेलं आहे CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. ठीक आहे. त्याच्यानंतर लेखा व्यवस्थापक, ह्या सर्व लोकांची आवश्यकता असते लेखाविषयक काम करण्यासाठी आणि शेतकरी उत्पादक कंपनीचे दैनंदिन कामकाज करण्यासाठी. त्याच्यानंतर विषय येतो की भांडवल संरचना कशी आहे. आता आपण एखादी शेतकरी उत्पादक कंपनी जेव्हा रजिस्टर्ड करतो, शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये 2 प्रकारचे भांडवल असतात. म्हणजे मुख्यतः 4 प्रकारचे भांडवल आहेत, पण आपण 2 प्रकारच्या भांडवलामध्ये विचार करायला पाहिजे. एक असतो ऑथराइज कॅपिटल आणि दुसरा असतो पेड अप कॅपिटल. ऑथराइज कॅपिटलचा याचा अर्थ असा होता की एका शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये आपण शेअरधारकाकडनं जे काही अमाऊंट आपण जमा करणार आहोत ती किती आहे, ठीक आहे, म्हणजे ती किती निर्धारित केलेली आहे त्याला आपण म्हटलेलं आहे ऑथराइज शेअर कॅपिटल. आणि पेड अप कॅपिटलचा अर्थ असा होतो आहे त्याच्यामध्ये की आतापर्यंत शेतकऱ्यांनी शेअरच्या स्वरूपात आपल्या कंपनीकडे किती पैसे जमा केलेले आहेत, ठीक आहे, हा झाला पेड अप कॅपिटल. तर सहसा कुठल्याही कंपनी एक भांडवलीरित्या किती मोठी आहे किंवा किती लहान आहे याचं समजून घ्या आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपण ऑथराइज शेअर कॅपिटल आणि पेड अप कॅपिटल याच्या अनुषंगाने आपण बघू शकतो. शेतकरी उत्पादक कंपनीची कार्यपद्धती म्हणजे कसं काम करू शकते याच्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करूया. समजून घ्या शेतकरी उत्पादक कंपनी आहे तर ती आपल्या शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी आहे. मग कुठल्या प्रकारची सेवा देऊ शकते? कृषी निविष्ठांच्या सेवा देऊ शकते शेतकरी उत्पादक कंपन्यांना. म्हणजे बियाणे, खते, औषधी हे सर्व घेण्यासाठी आपण एखाद्या कृषी निविष्ठाच्या मार्फत आपण सेवा देऊ शकतो. तसेच कृषी निविष्ठा सेवानंतर आपण तांत्रिक सेवा म्हणजे लागवडीपासून तर काढणीपर्यंत आपण कशाप्रकारे शेती करायची याच्याविषयीची तांत्रिक सेवा. आणि हे तांत्रिक सेवा देण्यानंतर आपण वित्तीय सेवा पण प्रोव्हाइड करता येतील. आपल्या बचत संस्था वगैरे असू शकतात, त्यामार्फत आपल्याला वित्तीय सेवा प्रोव्हाइड करता येतील. समजून घ्या लागवडीपासून तर उत्पादनापर्यंत आपण हे सर्व सेवा घेतलेल्या आहेत. पण त्याच्यानंतर येतो पणन किंवा मार्केटिंग किंवा विपणन. या बाबतीत पण आपल्याला पायाभूत सुविधा काय निर्माण करून शेतकऱ्यांना त्या सेवा उपलब्ध करून देण्यात येऊ शकतील. मग सहसा शेतकरी उत्पादक कंपनीचा आपण विचार केला तर आपण काय करू शकतो पुढे? गुणवत्तापूर्ण उत्पादन म्हणजे चांगल्या पीक पद्धती म्हणजे आपण जसं गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणतो, नवीन तंत्रज्ञानाचा वापर किंवा यांत्रिकीकरण या सर्वांचा उपयोग करून आपण गुणवत्तापूर्ण किंवा क्वालिटी प्रोडक्शन घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला बऱ्यापैकी मार्केटमध्ये आपल्याला संधी मिळेल आणि चांगले पैसे मिळतील आपल्याला. त्याच्यामध्ये काही विविध पायाभूत सुविधा निर्माण करू शकतो आपण. त्याच्यामध्ये प्रक्रिया व साठवणूक, शीतगृह, गोदाम,
प्रक्रिया यंत्रणा म्हणजे फूड प्रोसेसिंग इत्यादी आपण याच्यामध्ये उभारू शकतो. बाजार व्यवस्थापनामध्ये आपण काम करता येईल आपल्याला. थेट विक्री व्यवस्थापन, एक्सपोर्ट रिलेटेड काम किंवा मोठ्या बाजारपेठेशी जोडणे. जसं आपल्याला समजून घ्या वेगळं बाजार व्यवस्था निर्माण करायची आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ते काम करता येईल. मग आता ही झाली थोडक्यात शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय, त्याची संरचना किंवा कार्यपद्धती. मग आता शेतकरी उत्पादक कंपनी समजून घ्या आपल्याला बनवायची आहे किंवा रजिस्ट्रेशन करायची आहे किंवा अस्तित्वात असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्याला आपल्याला मोठ्या प्रमाणात पुढे घेऊन जायचं आहे. तर याच्यासाठी विविध शासकीय योजना आपल्या स्तरावरती उपलब्ध आहेत. त्या काही शासकीय यंत्रणेचा किंवा शासकीय योजनांचा आपण थोडक्यात माहिती घेण्याचा इथं प्रयत्न करू. जसं एक मी तुम्हाला शासकीय योजनेची माहिती देतो. याच्यामध्ये एक 7 ते 8 शासकीय योजना आहेत. याच्यापेक्षा बऱ्याचशा शासकीय योजना आहेत पण काही ठळक शासकीय जी योजना आहेत याच्याविषयी आपल्याला माहिती देतो. मुख्य जी योजना आहे आता ती सध्या चालू असलेली आपल्या राज्यामध्ये जी कार्यरत आहे तो एक आहे स्मार्ट प्रकल्प. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, त्याला आपण जो स्मार्ट प्रकल्प म्हणतो. या प्रकल्पाचा मेन उद्देश काय आहे की लहान व सीमांत शेतकऱ्यांना एकत्रित आणून तसेच नवकृषी उद्योजक शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांच्या पिकावरील मूल्य साखळ्यांना विकसित करायचं आहे. आता याच्यामध्ये एक शब्द तुम्हाला माहितीचा असेल किंवा परवलीचा असेल याच्या पहिले जे या प्रकल्पामध्ये आहेत, मूल्य साखळी विकसित करायची आहे. म्हणजे समजून घ्या एखादी शेतकरी उत्पादक कंपनी किंवा त्यांच्या सभोवतालच्या एरियामध्ये जी काही कंपनी आहे किंवा जे काही पीक आहे पिकवलं जातं त्या पिकामध्ये लागवडीपासून तर विक्री व्यवस्थेपर्यंत जे काही घटक समाविष्ट होतात त्या घटकांचं बळकटीकरण करायचं आहे, सक्षमीकरण करायचे आहे आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता आणायची आहे आणि त्यांना अधिक कार्यक्षम करून आपल्याला ती मूल्य साखळी विकसित करायची आहे. थोडक्यात मूल्य साखळी समजण्याचा आपण प्रयत्न करूया त्याच्यामध्ये. मग आता मूल्य साखळी विकसित करण्यासाठी त्याच्यामध्ये काही आपल्याला प्रकल्प दिलेले आहेत किंवा ते आपण प्रकल्प करू शकतो. तर ते कशाचे प्रकल्प आहेत आणि ते कोणत्या घटकांतर्गत आहेत हे तुम्हाला त्याची माहिती देतोय. प्रथमतः त्याच्यामध्ये जो प्रकल्प आहे उत्पादक भागीदारी प्रकल्प, त्याला आपण म्हटलेलं आहे प्रोडक्टिव्ह पार्टनरशिप सब प्रोजेक्ट. या प्रकल्पामध्ये भाग घेण्याची जे अटी व शर्ती आहेत किंवा काय पात्रता आहे त्याचे, ठीक आहे, त्याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी ही सहसा संस्था नोंदणीकृत संस्था असावी. म्हणजे जसं आपण म्हटलं बचत गट म्हणतो किंवा विविध संस्था आहेत त्या संस्था चालणार नाही, ती संस्था शेतकरी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असावी. तसेच त्या शेतकरी सभासद कंपनीमध्ये किमान 250 शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद असावे आणि किमान त्यांची वार्षिक उलाढाल 5 वर्षाची झालेली असावी आणि त्या शेतकरी उत्पादक कंपनीसोबत एक सामंजस्य करार झालेला असावा. आपण नावामध्येच म्हटलेलं आहे की शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये भागीदारी उपप्रकल्प. म्हणजे आपण त्या कंपनीसाठी शेतमाल पिकवतो किंवा निर्माण करतो की जे आपल्या कंपनीसोबत ऑलरेडी टायअप केलेलं आहे किंवा ॲग्रीमेंट केलेलं आहे त्यांच्यासाठी आपण उत्पादन घेतो. तर या प्रकल्पामध्ये जी अनुदानाची मर्यादा आहे किंवा अनुदान आहे याच्यामध्ये प्रकल्प किमतीच्या एकूण 60% तुम्हाला अनुदान मिळतो. जास्तीत जास्त ती प्रकल्पाची किंमत जी आहे म्हणजे किंमत म्हणण्यापेक्षा अनुदान जो आहे ते 2 कोटीपर्यंत तुम्हाला या प्रकल्पामध्ये घेता येऊ शकतो. आता या प्रकल्पाचा समजून घ्या विचार केला तर आता हा प्रकल्प सर्व महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित आहे आणि बहुतेक जिल्ह्यामध्ये जो काही लक्ष्यांक आहे तो पूर्ण करण्यात आलेला आहे किंवा काही अंशी थोड्या जिल्ह्यामध्ये काही लक्ष्यांक बाकी आहे. तर या प्रकल्पामध्ये काही शेतकरी उत्पादक कंपन्या प्रकल्प टाकता येतील आणि पुढे जाता येईल. स्मार्ट प्रकल्पामध्ये जो दुसरा विषय आहे बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प. त्याच्यामध्ये जो मार्केट ॲक्सेस प्लॅन म्हणतो आपण त्याच्यामध्ये म्हणजे समजून घ्या एक्झिस्टिंग शेतकरी उत्पादक कंपनीला मोठं बाजारपेठाशी जोडणं आहे किंवा निर्यात विषयक किंवा मार्केटिंग संदर्भात काही नवीन करायचं आहे तर अशा प्रकारचा प्रकल्प याच्यामध्ये टाकता येईल आपल्याला. ही पण योजना 60% अनुदानावरती आहे. याच्यामध्ये पात्रतेचे निकष जे आहेत किमान 750 सभासद असावे याच्यामध्ये म्हणजे फळे व भाजीपाल्याची शेतकरी उत्पादक कंपनी असेल तर आणि धान्य पिकामध्ये 2000 शेतकरी उत्पादक कंपनीच्या याच्यामध्ये सभासद असावेत आणि किमान वार्षिक उलाढाल त्याच्यामध्ये 25 लाखाची असावी. ही मुख्य अट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जी तिसरी योजना आहे त्याच्यामध्ये धान्य गोदाम आधारित उपप्रकल्प. याचा मुख्य उद्देश हे आहे की धान्य साठवणूक किंवा साठवणूक पश्चात धान्य तारण योजना म्हणजे सहसा गाव स्तरावरती किंवा ग्रामीण पातळीवरती शेतकऱ्यांना साठवणुकीचे संसाधन नाही आहे किंवा पायाभूत सुविधा नाही आहेत. शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी शेतमाल तिथं साठवावं आणि त्याच्यावरती कर्जाची उपलब्धता मिळावी हा मेन उद्देश आहे. तर याच्यामध्ये जी पात्र लाभार्थी असतील त्याच्यामध्ये कुठलीही समुदाय आधारित संस्था, प्राथमिक कृषी सहकारी संस्था, प्रभाग संघ तसेच लोकसंचालित साधन केंद्र या सर्व प्रकारच्या संस्था याच्यामध्ये सहभाग घेता येईल त्याच्यामध्ये. ही झाली एक योजना. त्याच्यानंतर दुसरी एक योजना आहे महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प. त्याला आपण थोडक्यात मॅग्नेट प्रकल्प म्हणतो. हा जो या योजनेमध्ये पण 60%
अनुदानावरती आपल्याला प्रकल्प उपलब्ध करता येतील आणि प्रकल्पाची ती अधिकतम मर्यादा 6 कोटीपर्यंतच्या आपल्याला प्रकल्प याच्यामध्ये निर्माण करता येतील. मुख्य त्या प्रकल्पामध्ये आणि या प्रकल्पामध्ये हा विशेष आहे की फक्त हा काही पीक आधारित प्रकल्पच करता येतील. याच्यामध्ये डाळिंब, केळी, काजू, मिरची आणि फुले, मोसंबी, संत्रा आणि भेंडी या पिकं असलेली किंवा या पिकाशी असलेली मूल्यसाखळी विकसित करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये प्रकल्प करू शकता. या प्रकल्पामध्ये आपण कुठले प्रकल्प करू शकतो? प्रक्रिया युनिट्स, कोल्ड स्टोरेज, सॉर्टिंग आणि ग्रेडिंग, स्वच्छता व प्रतवारी केंद्र इत्यादी प्रकल्पाचे आपण याच्यामध्ये करू शकतो. मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे की कृषी मालावरती प्रक्रिया करून शेतमालाचं मूल्यवर्धन करणे आणि ग्रामीण स्तरावरती रोजगार निर्मिती करणे. याच्यामध्ये पण तुम्हाला 30% अनुदान मिळतो. याच्यामध्ये अधिकतम जी मर्यादा आहे 50 लाख रुपये या मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेमध्ये. त्याच्यानंतर आहे परंपरागत कृषी विकास योजना. या परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये 2 योजना आहेत. एक सेंद्रिय शेती आणि दुसरा आहे नैसर्गिक शेती. तर सेंद्रिय शेतीवरती आधारित जो प्रकल्प आहे किंवा आपल्याला योजना आहे त्याच्यावरती प्रति हेक्टर 31,500 रुपये याप्रमाणे 500 हेक्टरसाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जवळपास 1.5 कोटी रुपयेपर्यंतचा आपण प्रकल्प याच्यामध्ये करता येईल. या प्रकल्पाचा किंवा या योजनेचा मुख्य उद्देश आहे की या योजनेअंतर्गत सेंद्रिय व नैसर्गिक शेतीस प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना परंपरागत व शाश्वत शेती प्रकाराकडे वळवण्याचा आपण प्रयत्न करतो. दुसरी जी योजना आहे नैसर्गिक शेती मिशन म्हणजे पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या अंतर्गत 13,200 प्रति हेक्टर यानुसार अनुदान इथं देण्यात येते. त्यासाठी 500 हेक्टरच्या प्रकल्प स्तरावरती आपल्याला 66 लाख रुपये अर्थसहाय्याची इथं तरतूद केलेली आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ यातर्फे पण आपल्याला काही योजना आहेत त्याच्यामध्ये, जेणेकरून याच्यामध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनीसाठी विविध प्रकल्प आपण करू शकतो. मग कुठले प्रकल्प करता येईल तुम्हाला त्याच्यावरती? एकात्मिक पॅक हाऊस म्हणजे कन्व्हेअर बेल्ट आहे, संकलन किंवा प्रतवारी केंद्र आहे, वॉशिंग किंवा ड्रायव्हिंग यार्ड आहे किंवा वेट ब्रिज आहे. या प्रकारचे समजून काय प्रकल्प करायचे आहेत आपल्याला करता येतील त्याच्यामध्ये अधिकतम ग्राह्य प्रकल्प आहे 50 लाख रुपयापर्यंतचा. म्हणजे जास्तीत जास्त प्रकल्पाची किंमत 50 लाख रुपयापर्यंत ग्राह्य धरून त्याच्यामध्ये 35 ते 50% तुम्हाला त्याच्यामध्ये अनुदान उपलब्ध होईल. त्याच्यानंतर आहे प्री कुलिंग युनिट किंवा मोबाईल प्री कुलिंग युनिट. याच्यामध्ये पण तुम्हाला अनुदान देता येईल. त्याच्यामध्ये पण अधिकतम ग्राह्य प्रकल्पाची किंमत आहे 25 लाख रुपये. या दोन्ही प्रकल्पाच्या अनुषंगाने विचार केला तर तुम्हाला एकात्मिक पॅक हाऊससाठी किंवा सर्वसाधारण क्षेत्रातील प्रकल्पांना याच्यामध्ये 35% अनुदान आणि डोंगराळ किंवा अधिसूचित क्षेत्रातील प्रकल्पांना 50% अनुदानावरती ही योजना उपलब्ध आहे. कोल्ड स्टोरेज किंवा कोल्ड चेन बनवायची असेल तर त्यासाठी याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची योजना आहे. नवीन शीतगृह करायचं आहे, फॉर एक्झाम्पल 250 मेट्रिक टनाचं समजून घ्या वेअरहाऊस करायचं आहे, तर त्याच्यामध्ये 8,000 रुपये प्रति मेट्रिक टन यानुसार तुम्हाला अनुदान उपलब्ध होईल आणि जवळपास 140 म्हणजे 1.5 कोटीपर्यंतचा प्रकल्प याच्यामध्ये टाकता येईल. एकापेक्षा अधिक प्रकारच्या समजून घ्या आपल्याला कोल्ड स्टोरेज बनवायचं आहे, म्हणजे मिनिमम 6 चेंबरचं समजून घ्या कोल्ड स्टोरेज बनवायचं आहे आणि एक युनिट 250 मेट्रिक टनाचं आहे, तर त्याच्यामध्ये 10,000 प्रति मेट्रिक टन या प्रकारे तुम्हाला अनुदान किंवा मापदंड निर्धारित केलेले आहेत. त्यानुसार तुम्हाला अनुदान त्याच्यामध्ये घेता येईल. समजून घ्या शेतकरी उत्पादक कंपनीकडे एखादा ऑलरेडी कोल्ड स्टोरेज असेल, त्याच्यामध्ये समजून घ्या नियंत्रित वातावरण किंवा नवीन तंत्रज्ञान वापरणारे शीतगृह आपल्याला करायचे असतील तर त्याच्यामध्ये पण 10,000 रुपये प्रति युनिट यानुसार आपल्याला अनुदान निर्धारित केलेलं आहे. त्याच्यामध्ये बहुतेक स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये की 3 प्रकारचे शीतगृह आहेत. त्याच्यामध्ये 8,000 ते 10,000 मेट्रिक टन प्रतिनुसार. तर साधारणतः जी शीतगृह उभारण्याची जी आहे कमाल मर्यादा 5,000 मेट्रिक टनापर्यंत आहे आणि जवळपास 2 कोटीपर्यंत, जर 2 कोटीपासून तर 2.5 कोटीपर्यंतचे प्रकल्प तुम्हाला याच्यामध्ये उभारता येतील. तंत्रज्ञान किंवा शीतसाखळी आधुनिकीकरण. समजून घ्या याच्यामध्ये आपल्याला प्रक्रिया करायची आहे किंवा आपल्याला कोल्ड स्टोरेज पाहिजे आहे याच्यामध्ये, तर कृषी व अन्य प्रक्रिया क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा गुणवत्ता वाढवण्यासाठी या प्रकल्पाचा किंवा या योजनेचा मेन उद्दिष्ट आहे. ग्राह्य अनुदान पण द्यायचं आहे 35 ते 50%, म्हणजे सामान्य क्षेत्रामध्ये 35% आणि डोंगराळ आणि अधिसूचित क्षेत्रामध्ये 50%.
याच्यामध्ये तुम्हाला रेफ्रिजरेटर वाहन आणि रेफ्रिजरेटर ट्रान्सपोर्ट व्हेकल आपण याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. साधारणतः 250 लाखापर्यंत शीतवाहनासाठी याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतरची एक मुख्य योजना आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग. याच्यामध्ये काही पायाभूत सुविधासाठी आपल्याला विविध प्रकल्प करता येतील. याच्यामध्ये साधारणतः 3 कोटीपर्यंतचा प्रकल्प 35% अनुदानावरती याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येतील. मग आपण कुठले कुठले प्रकल्प करू शकतो? सहसा अन्न प्रक्रिया आधारित कुठल्याही प्रकारचे प्रकल्प त्याच्यामध्ये करता येतील. प्लस याच्यामध्ये विशेष तरतूद केलेली आहे की प्रक्रियेनंतर ब्रँडिंग आणि मार्केटिंग विषय समजून घ्या. आपल्याला काही प्रकल्प करायचे असतील तर याच्यामध्ये तुम्हाला करता येईल. याच्यामध्ये 50% अनुदानावरती तुम्हाला याच्यामध्ये अर्थसहाय्य आहे. फॉर एक्झाम्पल ग्राफिक डिझायनिंग करायचं आहे, ट्रेडमार्क करायचं आहे, किंवा तुम्हाला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स अंतर्गत ट्रेडमार्क करायची आहे, किंवा नोंदणीकरण घ्यायचं आहे, किंवा लोगो बनवायचा आहे, तर यासाठी तुम्हाला याच्यामध्ये अर्थसहाय्याची तरतूद केलेली आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या मार्केट रिसर्चवरती आपल्याला काम करायचं आहे तर याच्यामध्ये पण तुम्हाला 50% मर्यादेत तुम्हाला अर्थसहाय्याची तरतूद याच्यामध्ये केलेली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ ही योजनेचा थोडक्यात विचार करायला अशा प्रकारे पाहिजे की समजून घ्या एखाद्या शेतकरी उत्पादक कंपनीला निर्यातीच्या अनुषंगाने काम करायचं असेल तर ही विशेष योजना म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघता येईल. समजून घ्या आपल्याला एक्सपोर्ट करायचा आहे तर एक्सपोर्टमध्ये जो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च येतो याच्यामध्ये एका शेतकरी उत्पादक कंपनीला 50,000 रुपये प्रति कंटेनर याच्यामध्ये अनुदान देण्यात येत आहे. आणि एका आर्थिक वर्षात एका शेतकरी उत्पादक कंपनीला जास्तीत जास्त 1 लाख रुपयापर्यंत अनुदान देता येईल. म्हणजे एका शेतकरी उत्पादक कंपनीला एका आर्थिक वर्षामध्ये 1 लाख रुपयापर्यंतचे अनुदान घेता येईल. याच्यामध्ये काही मुख्य अटी व शर्ती आहेत. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या हे घेऊ शकतील याच्यामध्ये. आणि सदर योजना ही निश्चित केलेले शेतमाल किंवा ज्या देशासोबत आपल्याला करार केलेले आहेत त्या देशासोबतच आपल्याला त्या करता येईल. कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड. आता बऱ्यापैकी शेतकरी उत्पादक कंपन्याला माहीत असेल की आतापर्यंत जे काही स्मार्टमध्ये किंवा विविध योजनेमध्ये आपण प्रकल्प घेतलेले आहेत तर सहसा हे कर्जाशी निगडीत प्रकल्प असतो. आणि कर्जामध्ये या प्रकल्पामध्ये विचार केला तर किंवा या योजनेमध्ये विचार केला तर या योजनेमध्ये तुम्हाला व्याज टक्क्यामध्ये 3% सवलत आहे. याच्यामध्ये अधिकतम 7 वर्षापर्यंत मिळतो. प्लस 2 कोटी रुपयापर्यंतची पत हमी गॅरंटी मिळते तुम्हाला. म्हणजे क्रेडिट गॅरंटीची फॅसिलिटी मिळते तुम्हाला याच्यामध्ये. म्हणजे बिना मॉर्गेज 2 कोटी रुपयापर्यंतचं तुम्हाला याच्यामध्ये लोन घेता येईल. या प्रकल्पाचं उद्दिष्ट अशा प्रकारे आहे. मग कुठल्या प्रकारचे प्रकल्प करता येतील? काढणी पश्चात व्यवस्थापन, गोदाम उभारणी, शीत साखळी, सॉर्टिंग ग्रेडिंग युनिट, स्वच्छता व प्रतवारी केंद्र इत्यादी प्रकारचे प्रकल्प आपल्याला या प्रकल्पांतर्गत किंवा या योजनेअंतर्गत उभारता येतील. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान. याच्यामध्ये या योजनेचा समजून घ्या विचार केला तर या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की फलोत्पादनाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करून शाश्वतता वाढवण्यासाठी या योजनेचा उद्देश आहे. काढणीनंतरच्या सुविधा आणि प्रक्रियेसाठी प्रकल्प खर्चाच्या 40% याच्यामध्ये अनुदानाची सोय केलेली आहे. शीतगृह, प्रक्रिया केंद्र आणि साठवण क्षमता सुधारण्यासाठी या प्रकल्पाची किंवा या योजनेची आपल्याला मदत घेता येईल. काही केंद्रीय स्तरावरील विविध योजना आहेत. तुम्हाला यादीच्या स्वरूपात याच्यामध्ये सांगतोय. जसं प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे. याच्यामध्ये आपल्या पिकाची सुरक्षिततेसाठी आपण विमा उतरवता येईल. मृद संवर्धनविषयी सॉईल टेस्टिंगच्या विषयी योजना आहे. PMSKY, ई-नाम आणि परंपरागत कृषी विकास योजना इत्यादी योजना याच्यामध्ये आहेत. ह्या सर्व जी योजना आहेत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्यामार्फत राबवण्यात येतात केंद्रीय स्तरावरनं. तसेच केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत काही आणखी विविध योजना आहेत ते राबवण्यात येतात. त्याच्यामध्ये आहे मेगा फूड पार्क योजना, तसेच शीत साखळी, शेतमाल उत्पादन आणि पुरवठा साखळी विकास योजना इत्यादी प्रकारच्या ज्या योजना आहेत ह्या केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय याच्यामार्फत राबवण्यात येतात. भारत सरकारच्या विविध योजना आणखी आहेत. त्याच्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी अर्थसहाय्य प्रदान करते ही PMEG, प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, मुद्रा कर्ज योजना, सूक्ष्म आणि लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्यभूत करते. SFSCच्या विविध योजना आहेत. व्हेंचर कॅपिटल स्कीम, इक्विटी ग्रांट स्कीम आणि क्रेडिट फॅसिलिटी या 3 योजनांच्या माध्यमातून आपल्याला शेतकरी उत्पादक कंपन्याला बळकट करता येईल. SFSC जी योजना आहे ही साधारणतः नाबार्डच्या स्वरूपात राबवली जाते. नाबार्डच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते.
याच्यामध्ये पण एका शेतकरी उत्पादक कंपनीला 2 कोटीपर्यंतचं अर्थसहाय्य विना मॉर्गेजने उपलब्ध करून देण्यात येतो. आणि त्याच्यामध्ये जी क्रेडिट गॅरंटी फंड आहे, म्हणजे क्रेडिट गॅरंटीची स्कीम आहे त्याच्यामध्ये, आणि शेतकरी सभासदाच्या स्वरूपात जितके पैसे उभारू शकतो, साधारणतः 15 ते 20 लाख रुपये, तितके पण पैसे या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये SFC मार्फत मिळतात त्याच्यामध्ये. मग या सर्वांच्या योजनांचा समजून घ्या विचार केला तर मग आपण काय करू शकतो. याच्या शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून समजून घ्या, तुम्ही इथं बसलेले आहात. तर शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून आपण ह्या सर्व ज्या योजना सांगितल्यात किंवा याच्यापैकी बऱ्याच योजना अजून अस्तित्वात आहे, या सर्व योजनांचा अभ्यास करून आपण विविध योजनांचा लाभ घेऊ शकतो आणि आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीला आपण पुढे नेऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या आपण बळकट करू शकतो. त्याच्यानंतर समजून घ्या आपल्याला विपणनाची जी मुख्य अडचण आहे, आपण ब्रँडिंग मार्केटिंग याच्यावरती फोकस करून आपण शेतमालाचा दर्जा उंचावून आपण बऱ्यापैकी विक्री व्यवस्था निर्माण करू शकतो. तसेच संघटित होऊन आपण शेतकरी उत्पादक कंपनीला जास्त बळकट करून आपण पुढे नेऊ शकतो. साधारणतः अपेक्षा ही आहे की या जो सेशन तुम्हाला सांगण्यात आलेला आहे, तर जी काही योजना आहेत या योजनेची इत्थंभूत माहिती घेऊन आपण पुढे जाऊन शेतकरी उत्पादक कंपनीला अर्थसहाय्य करता येणे शक्य आहे आणि पुढे नेता येईल. म्हणजे साधारणतः समजून घ्या, एक नाबार्डची योजना आहे 10,000 शेतकरी उत्पादक कंपनी, त्याच्यामध्ये शेतकरीच्या रजिस्ट्रेशनपासून तर मार्केटिंगपर्यंतची सर्व व्यवस्था त्या योजनेमध्ये केलेली आहे. अशा विविध योजना आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीसाठी आहेत, ज्याच्याहून आपण पुढे जाऊन आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनी जास्त बळकट करता येईल आणि बऱ्यापैकी आपल्याला शेतीच्या किंवा शेतकऱ्यांसाठी बऱ्यापैकी काम करता येईल. जी काही मला या प्रेझेंटेशनच्या माध्यमात सांगायचं होतं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अनुषंगाने आपले काही प्रश्न असतील तर आपल्याला चर्चा करता येईल किंवा मी याच्यावरती इथं थांबण्याचा प्रयत्न करतो. कुणाचे काही प्रश्न आहेत, म्हणजे जे काही योजना आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत त्याच्याविषयी काय प्रश्न असतील तर मी इथं थांबतो. आयोजकांनी मला शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्याविषयीच्या विविध योजना सांगण्याविषयी मला इथं आमंत्रित केलं, त्याविषयी मी आयोजकांचे आभार मानतो आणि धन्यवाद. थँक्यू. आदरणीय गडकरी साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सर्वांना विनंती की कृपया त्यांनी हॉलमध्ये स्थानापन्न व्हावे. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक सुधारणा आणि क्रांती येण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे स्वप्न माननीय मोदी साहेबांनी पाहिलेलं आहे का शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या व्हाव्यात आणि त्यासुद्धा आपल्या विदर्भात जास्तीत जास्त व्हावा, यासाठी संपूर्ण शेतकरी बांधवांना मी नम्र विनंती करतो. आपल्या सर्वांचे आदरणीय नेते ज्यांच्या प्रेरणेतून हा एवढा मोठा ॲग्रोव्हिजनचा 15व्या वर्षीचा सोहळा साकार होत आहे, माननीय नितीनजी गडकरी साहेबांचं आगमन या ॲग्रोव्हिजनच्या हॉलमध्ये आता काही क्षणातच होणार आहे आणि शेतकऱ्यांनी आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजना, राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या, आपल्या ग्रामस्तरावर करणाऱ्या संपूर्ण योजनांची माहिती देण्याकरिता या ठिकाणी सगळ्या प्रकारचे FPOचे अध्यक्ष आणि अधिकारी वर्ग आलेला आहे. माझी बाहेर आणि स्टॉल धारकांकडे उभ्या असलेल्या शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे, अवघ्या काही क्षणातच या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. आपण बाहेर आणि इकडे तिकडे उभं राहण्यापेक्षा हॉलमध्ये जर येऊन बसलात तर आपल्याला या संपूर्ण योजनेची माहिती मिळेल, जेणेकरून आपलीसुद्धा फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आहे तिला आपण नवीन चैतन्य देऊ शकतो, नवीन योजना देऊ शकतो आणि ज्यांची नसेल त्यांनी FPO कशी तयार करावी, आपल्या शेतकऱ्याच्या जीवनात कशा सुधार कराव्या याबद्दल सुद्धा आपण कार्यक्रम करूया. तरी माझी सर्वांना एकदा नम्र विनंती आहे का आपण लवकरात लवकर या सभामंचकामध्ये यावं आणि आपलं स्थान ग्रहण करावं. त्यानंतर मी आदरणीय उंदीरवाडे सर, संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. सगळ्यांना नमस्कार. या 15व्या ॲग्रोव्हिजनच्या निमित्तानं आपण सर्व शेतकरी बांधवांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. आजच्या विषयाच्या अनुषंगानं शेतकरी उत्पादन कंपन्यांचं या शेतकरी बांधवांसाठी असलेली महत्त्वाची भूमिका आणि या शेतकरी बांधवांचं जे समूहातून जाळं पसरवण्याचं काम या माध्यमातून जे होतं आहे, त्याला सक्षमतेने उभं राहण्याचं काम या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून होतो आहे. आणि म्हणून
सर्व शेतकरी बांधवांना आग्रहाची विनंती असेल, या शेतकरी उत्पादन कंपन्यांच्या मुख्य उद्देशाप्रमाणे आपण प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत कुठलीही शासकीय यंत्रणा जाऊ शकत नाही आणि म्हणून या शेतकरी बांधवांच्या कंपन्यांच्या माध्यमातून आपण सर्व शेतकरी बांधवांपर्यंत गाव पातळीपर्यंत जाण्याचं जे काम करतो आहे आणि त्या प्रमुख उद्देशानेच या शेतकरी उत्पादन कंपन्यांची स्थापना झालेली आहे। विदर्भातील 11 जिल्ह्यातील काम करण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यरत आहे। विद्यापीठाच्या संशोधन, शिक्षण, बीजोत्पादन आणि झालेला संशोधन त्यांच्या संलग्न संस्थांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम विस्तार शिक्षण संचालनालयाचं असते आणि या माध्यमातून आपल्याला सर्व कृषी विज्ञान केंद्र 11 जिल्ह्यातील विदर्भाच्या ज्या 14 कृषी विज्ञान केंद्र आहेत त्या सर्व कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपल्याला फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांना जास्तीत जास्त तांत्रिक सल्लागार म्हणून, त्यांचे तांत्रिक मदतगार म्हणून तंत्रयंत्र आणि त्या निमित्तानं उत्पादन वाढीचं मंत्र पोहोचवण्याचं काम या विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्र असतील, संशोधन केंद्र असतील किंवा महाविद्यालय असतील या अनुषंगाने केलं जातं। आणि म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना किंवा कृषी उत्पादन कंपन्यांना आपण जास्तीत जास्त तंत्रज्ञान घेऊन जावं, समूह बेसिसवर यावं। तुम्हाला ज्या प्रकारचं एखादं ट्रेनिंग पाहिजे असेल, प्रशिक्षण पाहिजे असेल, त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ती सोय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उपलब्ध करण्यात येईल। मागच्या 2 वर्षामध्ये आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू महोदय डॉक्टर गडाप सर यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये मॉडेल विलेज संकल्पना आम्ही राबवतो आहे। प्रत्येक जिल्ह्यातील एक एक गाव आदर्श करण्यासाठी सर्व संलग्न संस्था त्या ठिकाणी कृषी विभाग आहेत, आत्मा आहेत आणि आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत। मागे बसलेल्या महिलांना म्हणा समोर येऊन जा, म्हणजे पुरुष बसतील। मागे बसलेल्या ज्या महिला मंडळी आहेत कृपया त्यांनी पुढे यावं, जेणेकरून त्या ठिकाणी काही पुरुष शेतकरी बांधव आहेत ते त्या ठिकाणी बसतील। कृपया मागे बसलेल्या महिला शेतकरी भगिनींनी पुढे यावं। आपला हा आदर्श गाव योजनेचा उद्देश एकच आहे, तर त्या गाव पातळीवर तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी, तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांची चळवळ निर्माण करणे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याला काही योजनेची साथ देऊन आपलं जो उद्देश आहे डबलिंग इन्कमचं, उत्पादन दुप्पट करणे, मग त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करणे। आणि आमच्या पहिल्याच वर्षाच्या प्रयोगामध्ये असे आढळून आलं की जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत गेल्यामुळे त्या गावाचं उत्पादन 20% वाढलेलं आहे। कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी संशोधन केंद्रावर विदर्भातील सर्व शेतकरी बांधवांना विद्यापीठ प्रोड्यूस असलेलं निर्मित केलेलं जे वाहन आहेत, जे निविष्ट आहेत, त्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्या याकरता पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निर्मित वाहन विक्री त्या ठिकाणी सुद्धा आपण
स्थापन केलेले आहेत. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये गडचिरोली गोंदियांचा जर एक शेतकरी बांधव असेल, त्यांना अकोला नागपूरला यायची गरज नाही. त्या कृषी संशोधन केंद्रामध्ये, त्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये जर गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला ते विद्यापीठाचं निर्मित असलेलं बायोफर्टिलायझर असेल, बायोपेस्टिसाइड असेल, बियाणं असेल, ह्या सर्व प्रकारची उपलब्धता त्या ठिकाणी आपल्याला झालेली आहे. सर्व विद्यापीठांनी तंत्रज्ञान निर्माण केलेलं शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शास्त्रज्ञ आणि शेतकरी या मंचाची स्थापना केलेली आहे. आणि दर महिन्याच्या मंगळवारी या ठिकाणी मीटिंग होत असतं. त्या संशोधन केंद्रावर शेतकरी बांधवच त्या शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष आहेत. आणि त्या ठिकाणी प्रत्येक 30-40 लोकांचा तो ग्रुप आहे. आपण सुद्धा त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता. आणि विद्यापीठ निर्मित तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांचं जे काही त्यांच्याकडे उपलब्ध असलेलं ज्ञान, यामध्ये तंत्रज्ञानाची भर देऊन त्यांच्या समस्याचं उलगडा आणि त्याचं समाधान ठिकाणी केलं जातं. अशा प्रकारचं 44 शास्त्रज्ञ मंच सुद्धा हा सगळ्या तयार करण्याचं काम एकच आहे की तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं. आणि म्हणून आपल्या सर्व या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून आपण गावागावापर्यंत जाण्यासाठी, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाण्यासाठी, कारण प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत आपल्या माध्यमातून जर गेलं तर जास्तीत जास्त त्या तंत्रज्ञानाचा फायदा होईल, त्या योजनेचा फायदा होईल. आणि आपला जो मुख्य उद्देश आहे की प्रगती चांगली करणे, उत्पादन वाढवणे आणि जे काही प्रोसेस झालेले जे माल असेल त्या प्रोसेसमधून त्याचं मार्केटिंग करणे. मला सांगण्याला आनंद होईल की पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये PDKB दाल मिलच्या माध्यमातून या पूर्ण भारत देशामध्ये जवळपास 7,000 उद्योग निर्माण करण्याची क्षमता त्या PDKB दाल मिलमध्ये आहे. आणि PDKB दाल मिलच्या माध्यमातून आपण तूर, हरभरा याची दाल निर्मिती करून आपल्याला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून आपला स्वतःचा ब्रँड तयार करून आपण जर त्या ठिकाणी आपल्या व्हॅल्यू चेन ॲडमध्ये जर मार्केटिंग केलं तर जवळपास आपल्या सगळ्यांना माहीत आहे की डबल त्या ठिकाणी उत्पादन होण्यासाठी आपल्याला आणि इन्कम मिळण्यासाठी मदत होईल. त्याच प्रकारचं ऑइल मिलच्या माध्यमातून आपण केलेलं क्रॉप डायव्हर्सिफिकेशनमध्ये आपण आता पाहतोय. मग ते कृषी विभाग आणि आत्माच्या संदर्भानं आपण सगळ्या या धानपट्ट्यामध्ये, काही भागामध्ये साकोली भंडारा ठिकाणी आपण मागच्या वर्षी मोहरीचं जवळपास 800 हेक्टरवर प्रत्याशिक घेतले होते. चंद्रपूर गडचिरोलीमध्ये आपण जवसासाठी जास्तीत जास्त डेमॉन्स्ट्रेशन घेतो आहे. आपल्याला सांगायचा उद्देश हेच आहे का आपण पारंपरिक पद्धतीने जे पण फिरता त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचं जर जोड दिलं तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला 2-3 क्विंटल येणारा मोहरीचा किंवा जवसाचं उत्पादन असेल तर मागच्या वर्षी शेतकरी बांधवांनी जवळपास 10 ते 11 क्विंटलपर्यंत त्या जवसाचं 6-7 क्विंटल आणि मोहरीचं 10 क्विंटलपर्यंत तुमचे शेतकरी बांधव घेतात. मात्र असे जर आपण एकजूट करून जर अशा प्रकारचं जर प्रयोग चांगल्या प्रकारे जर केलं तर तुमच्या माध्यमातून आपण अनरिच फार्मरपर्यंत जाण्याचं काम या ठिकाणी आपण करू शकतो. आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना एक आग्रहाची विनंती असेल की सर्व तंत्रज्ञान तुम्हाला त्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून असेल किंवा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून असेल, पंजाबराव कृषी विज्ञान केंद्र किंवा त्या ठिकाणी कृषी संशोधन केंद्राच्या माध्यमातून असेल, त्या ठिकाणी आपण घेऊन जावं आणि आपल्या चांगली प्रगती करून त्या ठिकाणी उत्पादनामध्ये चांगली भर घालावं. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये येणाऱ्या 27, 28 आणि 29 डिसेंबर रोजी भव्य ॲग्रोटेकचं दरवर्षी उद्घाटन आपण नियोजन करत असतो. यावर्षीसुद्धा 39वं वर्ष आपण साजरा करतो आहे. आणि आपल्या सगळ्या विदर्भातील शेतकरी बांधवांना अकोला ठिकाणी मला सादर निमंत्रण आहे की आपण 27, 28, 29 तारखेला येऊन त्या ठिकाणी एक प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवावं आणि आधुनिक तंत्रज्ञान त्या ठिकाणी घेऊन जावं. मी आपल्याला या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
माननीय गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनात इथं नागपूर इथं दिनांक 22 ते 25 नोव्हेंबर या दरम्यान जो ॲग्रोव्हिजन इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यानिमित्ताने आज FPO FPCबद्दल जे काही चर्चासत्र इथं आयोजित केलेलं आहे, या चर्चासत्राच्या निमित्ताने मंचकावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याचबरोबर या प्रदर्शनासाठी आलेले 11ही जिल्ह्यातले शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, कृषी विद्यापीठ म्हणा, कृषी विभाग म्हणा, दरवर्षी या प्रकारची प्रदर्शनी, वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. पण हा एक आगळा-वेगळा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला. त्याबद्दल मी कृषी विभागाच्या वतीने सर्व आयोजकांचे आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते, या ॲग्रोव्हिजनचे संस्थापक माननीय नितीनजी गडकरी साहेब अवघ्या काही क्षणातच आपल्या या सभामंडपामध्ये येत आहे. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती, प्रगती आणि त्याचा विकास व्हावा, फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून गावागावामध्ये कंपन्या उभ्या व्हाव्या, याचकरिता ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे दरवर्षी FPOची परिषद या ठिकाणी भरवल्या जाते. मला विनंती आहे, बाहेर असलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांना, स्टॉलकडे असलेल्या सगळ्या शेतकरी धारकांना आपण निश्चितच या माहितीचा उपयोग आपल्या गावासाठी, आपल्या शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी होणार आहे. तरी कृपया सर्वांनी दालनामध्ये यावं. अवघ्या काही क्षणातच माननीय नितीनजी गडकरी साहेब, आपल्या सर्वांचे लाडके नेते या ठिकाणी येत आहे. मी सर्वांना विनंती करीन की आपण सगळेजण स्थानापन्न होऊन आजच्या या कार्यक्रमाची उत्तम माहिती घ्यावी. आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांचं आगमन आपल्या या सभास्थळी झालेलं आहे. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. स्वागतम. मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ॲग्रोव्हिजनमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, कार्यशाळा आणि परिसंवाद असं या आयोजनाचं स्वरूप आहे. विदर्भातील शेतकरी समृद्ध झालाच पाहिजे या उद्देशाने ॲग्रोव्हिजनची सुरुवात झाली आणि आपल्या भागात शेती पारंपरिक पद्धतीने होते, पण ती कमी फायद्याची आहे असं बहुतांश शेतकरी बंधूंचं मत आहे. त्यामुळे शेती फायद्याची व्हावी, शेतमालाला चांगली बाजारपेठ मिळावी, जोडधंद्यांना चालना मिळावी आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, एकंदरीतच शेतकऱ्याचं प्रति एकर उत्पादनच नव्हे तर उत्पन्नातही भर पडावी, हे ॲग्रोव्हिजनचं दृष्टिकोन. म्हणूनच शेतकरीच नव्हे तर शेतीशी निगडीत प्रत्येकाने इथे सहभागी होणं गरजेचं आहे. म्हणून या अंतर्गत आज आपण सर्वांचे या शेतकरी उत्पादक संस्था या विशेष कार्यशाळेमध्ये स्वागत. मंडळी, FPO म्हणजे शेतकरी उत्पादक संघटना, जी लहान शेतकऱ्यांना विविध सेवा पुरवते. FPO ही एक प्रकारची उत्पादक संस्था आहे, जिथे संस्थेचे सदस्य हे शेतकरीच असतात आणि त्यांना आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी असं सुद्धा म्हणतो. आता ही शेतकरी उत्पादक संघटना जी आहे, त्याच्या मागची संकल्पना अशी आहे की शेतकरी जे विविध उत्पादन करतात ते त्यांचा स्वतःचा गट तयार करू शकतात आणि भारतीय कंपनीचा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत ते स्वतःची नोंदणी करू शकतात. यामागे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठेमध्ये संधी भेटावी हा त्याचा उद्देश. आता यामागची भूमिका अशी आहे की शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात. त्यातल्या महत्त्वाचा म्हणजे कमी जमीन धारणा. तसं बघितलं तर आपल्या इथल्या जवळपास 85% शेतकरी हे यांची जमीन धारणा ही 1 हेक्टरपेक्षासुद्धा कमी आहे. तसंच त्यांची भांडवलाची जी अनुपलब्धता असते, कमतरता आहे, किंवा चांगल्या दर्जाच्या बियाण्याच्या ज्या वाढत्या किमती आहेत, जमिनीच्या आरोग्याचा प्रश्न आहे, सिंचनाच्या सुविधांचा अभाव आहे, यांत्रिकीकरणाची समस्या आहे, मार्केटिंगमध्ये आव्हानं आहेत, शेतमालाची विक्री करण्यासाठी सुद्धा अडचण असतं, त्यांना मध्यस्थांवर अवलंबून राहतं. म्हणून अशा लहान अत्यल्प भूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांना सामूहिक बळ देण्यासाठी आपण FPOच्या माध्यमातून त्यांना मदत करतो. आता FPOचं कार्य म्हणजे निविष्ठा पुरवठा, त्याच्यामध्ये बियाणं, खतं, यंत्रसामग्री, तांत्रिक सेवा, मग त्यामध्ये प्रशिक्षण असो, आर्थिक किंवा तांत्रिक सल्लासुद्धा असतो, उत्तम प्रक्रिया करणे, ब्रँडिंग करणे आणि विपणन म्हणजे मार्केटिंग, या सर्व पैलूंचा त्यामध्ये समावेश होतो.
आता FPOद्वारे एक जिल्हा एक उत्पादन या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं जातं. यानंतर या कार्यशाळेमध्ये विशेष उपस्थिती जी आहेत श्री विलास संदे सर, संचालक सह्याद्री फार्म्स नाशिक यांचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. मी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. आज शेतकरी उत्पादक संस्था कार्यशाळा ॲग्रोव्हिजनच्या या व्यासपीठावर आज इथे आपल्या सर्व इथे उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत आज इथे आयोजित करण्यात आलेले आहे. त्यासाठी या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खरं तर शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा ॲग्रोव्हिजनमध्ये भरवण्याचं जे काही प्रयोजन आहेत, मला वाटतं याच्यामागे साहेबांची जी दूरदृष्टी आहे की विदर्भातील शेतकरी आता हा वेगळा विचार करणारा कसा होईल, पारंपरिक शेती न करता आपण शेतीकडे उद्योग म्हणून कसं बघायला लागू आणि तो उद्योग हा एक शाश्वत उद्योग म्हणून कसा उभा राहील आणि त्यामध्ये सरकारचं कोणताही सहभाग न घेतासुद्धा शेतकरी एकत्रच येऊन स्वतःच्या ताकदीवर त्यांचं जो कोणतं पीक आहे त्या पिकाला एक उद्योग म्हणून जागतिक स्तरावर कशा पद्धतीने त्याला ते घेऊन जातील, हे खरं तर या कार्यशाळेमागचा मुख्य उद्देश आहेत असं मला वाटतं. आणि आपण आज जर पाहिलं आपल्या देशामध्ये शेतकरी उत्पादक संस्था, त्या पारंपरिक ज्या आपल्या सहकारी संस्था ज्या दूध क्षेत्रामध्ये उभ्या राहिल्या आहेत, मग ते अमूलपासून असेल तर आपल्या महाराष्ट्रातील गोकुळपर्यंत असेल, अशा छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या संस्था दुधामध्ये मोठ्या प्रमाणात मागच्या 60 वर्षात तयार झाल्या आहेत. आणि त्याचं जे काही कोऑपरेटिव्हचं स्ट्रक्चर आपण दुधामध्ये छोट्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गाव पातळी सोसायटी, त्या सोसायट्यांचं मिळून नंतर जिल्हा पातळीवरचं युनियन आणि नंतर राज्य पातळीवरचं फेडरेशन, ज्याच्यामार्फत एका ब्रँडखाली सर्व दूध उत्पादक शेतकरी त्यांचं दूध विकतायत. एका ब्रँडनी ते पूर्ण देशात आणि किंवा आता देशाच्या बाहेर पण विकतायत. हे यशस्वीपणे सिद्ध केलेलं मॉडेल आपल्याच देशातलं मॉडेल आहेत. आणि जर हे दूध ह्या उत्पादनामध्ये शक्य होतं आहे तर मग प्रत्येक पिकामध्ये, प्रत्येक शेती उत्पादनामध्ये अशाच पद्धतीने शेतकरी एकत्र येऊन आणि एक ताकदवान त्यांचा ब्रँड किंवा उत्पादनापासून तर विक्रीपर्यंत ग्राहकापर्यंतची मूल्य साखळी उभी करू शकतात. त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना आपल्या सर्वांना महत्त्वाची आहे, लक्षात घ्यायला हवं. कारण आज आपल्या सर्व कोणतंही पीक घ्या तुम्ही, कोणत्याही विदर्भातलं आहे की मराठवाड्यातलं आहे किंवा देशातील इतर भागातलं आहेत, कोणतंही पीक असेल, त्या प्रत्येक पिकामध्ये मुख्य जो काही प्रश्न आहे सर्व शेतकऱ्यांचा की शेती परवडत नाही. शेती जी काही आता छोटी शेती, त्यातही खास करून 2 एकर 3 एकरची शेती, तर त्या शेतीमध्ये तो शेतकरी राबतोय, कष्ट करतोय, प्रामाणिकपणे त्या शेतीमध्ये सर्व जे काही तंत्र आहे ते राबवायचा प्रयत्न करतोय, पण तरी पण तो अडचणी सापडतो. 10 वर्षातलं एखादं वर्ष थोडं बरं गेलं आणि बाकी 9 वर्ष मारच खाल्लात, अशी एकंदरीत आपल्या सगळ्या प्रत्येक पिकामध्ये आपल्याला परिस्थिती दिसते. आणि याचं कारण आहे की जे जे काही आपल्याला आव्हानं आहेत, मग त्याच्यामध्ये काही निसर्गाची आव्हानं आहेत, काही बाजारपेठेतले आव्हानं आहेत, काही तंत्रज्ञानाची आव्हानं आहेत, काही बाजारपेठेची स्पर्धेची आव्हानं आहेत, काही त्याचबरोबर निविष्ठांची आव्हानं आहेत. अशी सगळी जी काही आव्हानं आहेत ती एकट्याच्या पातळीवर त्या आव्हानांना भिडणं आणि त्याला उत्तर शोधणं हे शक्य होत नाहीत. आणि त्यामुळे त्या सर्व केलेल्या कष्टाचं, केलेल्या शेतीमधील गुंतवणुकीचं त्याचं सगळं चीज होत नाहीत आणि तो नुकसानी जातो, असं प्रकारचं साधारण चित्र आहे. आपल्या मराठवाड्यात आणि विदर्भात आज जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीन हे 2 मुख्य पिकं आहेत. आणि ह्या दोन्ही पिकांमध्ये आज जर पाहिलं तर उत्पादकतेचे प्रश्न आहेत. आपण जागतिक पातळीवर जर कोणत्याही सोयाबीन किंवा कापसा शेतकऱ्याबरोबर जर तुलना केली तर विदर्भ मराठवाड्याची उत्पादकता खूपच खाली आहेत. 4 क्विंटलच्या आसपास सरासरी आपल्या या दोन्ही पिकामध्ये एकरी उत्पादकता आहेत. आणि तिची जर तुलना तुम्ही अर्जेंटिनातल्या सोयाबीनच्या शेतकऱ्याबरोबर केली किंवा मग कापसामध्ये अमेरिकेतल्या शेतकऱ्याबरोबर केली तर ती 20 क्विंटलपासून तर 40 क्विंटलपर्यंत आहेत. आणि त्याच्यामध्ये परत त्याचे उत्पादन खर्च कमी आहेत.
कारण तो जे काही उत्पादन करतो आहे त्याच्यामध्ये मॅकनायझेशन मोठ्या प्रमाणात करतो आहे, तंत्रज्ञानाचा वापर करतो आहे, त्यामुळं लेबर कॉस्ट कमी आहेत आणि पर युनिट म्हणजे पर किलो मागची कॉस्ट कमी आहेत. आणि याच्याबरोबर दुसरीकडे बाजारामध्ये सुद्धा त्याच्याकडे निगोशिएशन पॉवर असल्यामुळे म्हणजे सरासरी सोयाबीनचा एखादा अर्जेंटिनाचा शेतकरी जर पाहिला तर कमीत कमी 1000 एकरवर तो शेती करतो आहे, किंवा अमेरिकेतला कापसा शेतकरी पाहिला तर कमीत कमी 500 एकरवर शेती करतो आहे. असं एकंदरीत आपल्याला चित्र दिसतंय. आणि सोयाबीन आणि कापूस अर्जेंटिनाचा असेल किंवा अमेरिकेचा असेल तो आपल्या जागतिक बाजारामध्ये आपल्यासारखाच त्यांचा पण येतो. आणि त्याबरोबर स्पर्धेमध्ये या मोठ्या शेतकऱ्यांच्या स्पर्धेमध्ये आपला शेतकरी टिकू शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आपल्याला कापूस आणि सोयाबीनसारख्या पिकामध्ये एकरी 10,000 रुपयेसुद्धा शिल्लक राहिले नाहीत अशी बऱ्याचदा परिस्थिती तयार होते. आणि त्यामुळे मग 2 एकर 3 एकर शेती करायची आणि 10,000 मिळत नाही तर मग शेती करायची का असा प्रश्न तयार होतो आहे. आणि त्यामुळं मग एकतर बऱ्याच जणांना असं वाटतं की शेती सोडून द्यावं, आणि प्रत्येकाला जे वाटतं आहे की आता शेती सोडून जर शक्य झालं तर नोकरी करावी, त्यात सरकारी नोकरी भेटली तर प्रत्येकाला पाहिजेत. अपेक्षा करायला काही हरकत नाही आहेत, पण प्रत्यक्षात आपण बघतोय की त्यालाही मर्यादा आहेत. सरकारी नोकऱ्या काही आता एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकत नाहीत. आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा इतर जे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल किंवा सर्व्हिस सेक्टर असेल, मग ते पुण्यात असेल, मुंबईत असेल किंवा नागपूरमध्ये असेल, तर तिथेही नोकऱ्या जेवढ्या मोठ्या प्रमाणात पाहिजेत, म्हणजे जेवढ्या मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये लोक अडकून आहेत त्यांना बाहेर काढून त्या सामावून घेतील असं त्या क्षेत्रामध्ये सुद्धा काही प्रमाणात मर्यादा आहेत. त्यामुळं आपण जे शेतकरी समाजामध्ये आज जे तरुण आहेत त्या सर्वांना खरं तर आपण म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एक आपल्या शेतीचेच प्रश्न कसे सोडू, शेतीलाच उद्योग म्हणून आपण कसं उभं करू, आणि त्याचबरोबर तो जे काही शेतीचं उत्पन्न आहे तर हे सन्मानजनक उत्पन्न मिळेल एवढ्या दर्जाची म्हणजे त्यात ताकदीची शेती कशी उभी राहील, ती शाश्वत कशी उभी राहील. जसं एखाद्या नोकरदार माणसाला शाश्वत उत्पन्न मिळतं तसंच उत्पन्न आपल्याला आपल्या शेतीमध्ये, आणि ती पण आहे त्या म्हणजे 2 एकरमध्ये 3 एकरमध्ये मिळेल. आणि त्याचबरोबर ते आपल्याला सन्माने जगता येईल इतकं उत्पन्न. असं जर आपण साधू शकलो तर खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये समृद्धी येईल आणि एक वेगळं चित्र या भारताचं उभं राहील असं मला वाटतं आहे. आणि त्या दृष्टीने शेतकरी उत्पादक कंपनीकडे आपण पाहायला पाहिजेत. ही काही फक्त एखादी सरकारी योजना आहेत किंवा सरकारच्या काही कल्पना आहेत, कृषी खात्याचा काही प्रोग्राम आहेत, एवढा वरवरचं न बघता त्याच्याकडं खरं तर ही आपल्या सर्वांना आपल्या शेतीच्या तोट्याच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठीची ही संधी आहेत किंवा ती वाट आहेत. या दृष्टीने शेतकरी उत्पादक कंपनीकडे पाहायला पाहिजेत. कारण आपण जेव्हा 2 एकरवाले शेतकरी आपण असे 500 शेतकरी एकत्र आलो तर 1000 एकरची आपला एक समूह जो तयार होतो त्या 1000 एकरच्या ताकदीवर मग तुम्ही अमेरिकेतल्या किंवा अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यासुद्धा सहज टक्कर देऊ शकतात. छोटी शेती म्हणजे आपण करताना पिकवताना स्वतंत्र पिकवतोय, पण बाजारात जाताना एकत्र जातोय किंवा एखादं तंत्रज्ञान घेतो तेव्हा आपण ते एकत्र घेतो, एखादं निविष्ठा घेतोय ती आपण सगळे मिळून एकत्र घेतोय. त्यामुळं जी काही 1000 एकरची ताकद तयार होते, तुमची जी त्याला आपण निगोशिएशन पॉवर म्हणतो, म्हणजे बाजारामध्ये घासाघीस करण्याची जी क्षमता तयार होते, मग ती एखादी गोष्ट खरेदी करताना असेल किंवा विक्री करताना, तर दोन्ही अर्थाने ह्या 1000 एकरच्या गटाला खूप ताकद तयार होते. आणि त्यामुळे आपण शेतकरी उत्पादक कंपनीकडे हे आपलं ही शेतीच्या गुंत्यातून किंवा तोट्यातून बाहेर पडायची आपल्यासाठीची संधी आहेत. आणि त्यामुळे आपण एकत्र येणं ही आपली काळाची गरज आहे. ही काही सरकार म्हणते म्हणून नाहीत, तर आपली गरज आहे. या दृष्टीने जर शेतकरी उत्पादक कंपनीकडे बघायला लागलो आपण तर एक वेगळं चित्र महाराष्ट्रात दिसायला फार वेळ लागणार नाहीत. आमचा सह्याद्रीचा अनुभव आहे. मागच्या जवळजवळ 14 वर्षामध्ये 2010ला सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी नाशिकला आम्ही सुरुवात केली. सर्व द्राक्ष शेतकरी मिळून एकत्र येऊन सुरुवात झाली. सुरुवातीला फक्त 110 शेतकरी होते. नंतर मग ते साधारण 4 वर्ष टप्प्यामध्ये 650 शेतकरी सगळे त्याला आमच्या सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद झालेत. आणि ते जे काही 650 शेतकरी त्यांचं मिळून एक 3000 एकर क्षेत्र हे द्राक्षाचं जे क्षेत्र ते एकत्र एका संस्थेच्या अंतर्गत त्याची पूर्ण व्यवस्थापनापासून म्हणजे सर्व सभासदांना लागणारं मार्गदर्शन, त्याला लागणारं त्यांना ज्या काही निविष्ठा लागतात त्यांना ट्रेनिंग, त्याचबरोबर सर्व जगभरातलं जे काही उत्तम तंत्रज्ञान आहे सगळ्या मग त्या नवीन व्हरायटीपासून असेल तर जे काही ड्रोनपर्यंत असेल किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म असेल असं तंत्रज्ञान, त्याचबरोबर टेस्टिंगच्या फॅसिलिटीज या सगळ्या संस्थेमार्फत द्यायला सुरुवात झाली. त्याचबरोबर मार्केटिंग करताना एकत्र मार्केटिंग, आणि त्यासाठी मार्केट करताना जगातलं जे काही प्रीमियम मार्केट आहे त्याला फोकस करून आम्ही उत्पादकता आणि गुणवत्ता तयार करायला सुरुवात केली. आणि त्यातून जे काही म्हणजे एक स्पष्ट दिशा घेऊन आम्ही जे काही द्राक्षामध्ये काम करायला सुरुवात केली
त्यातून 5च वर्षामध्ये 2011ला सुरुवात झालेली संस्था 2015-16लाच ही देशातील सर्वात जास्त द्राक्ष निर्यात करणारी संस्था म्हणून, जरी शेतकरी उत्पादक कंपनी आहे तरी पण खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांना मागं टाकून ही संस्था पुढे गेलीत आणि आज 2015पासून सह्याद्री द्राक्षामध्ये सर्वात जास्त निर्यात करणारी संस्था ही अशी तिची ओळख झालेली आहे. आणि देशातून जेवढे द्राक्ष निर्यात होतात त्यातले 15 ते 16% द्राक्ष सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी करते. आणि ती जी काही म्हणजे एक पायवाट द्राक्षामध्ये जी तयार झाली तिचाच आधार घेऊन मग इतर फळपिकांमध्ये सुद्धा सह्याद्रीने आता अशाच पद्धतीने सर्व शेतकऱ्यांचे गट बांधायला सुरुवात केलेत. आणि त्यातून आता बघता बघता जवळजवळ 26,000 शेतकरी सह्याद्रीचा भाग झालेले आहेत. आमची मुख्य संस्था 650 सभासदांची मालकीची शेतकरी उत्पादक कंपनी आणि तिच्याबरोबर आज जवळजवळ 64 शेतकरी उत्पादक कंपन्या त्या सह्याद्रीचा आता ते शेअर होल्डर आहेत. आणि सगळे मिळून आज जवळजवळ 1500 कोटीची उलाढाल फळपिकामध्ये आज करतायत. आणि द्राक्षासारखंच मग आज टोमॅटो असेल, त्याचबरोबर डाळिंब असेल, केळी आहेत, त्याचबरोबर आता नुकतंच 2 वर्षापूर्वी संत्र्यामध्ये सह्याद्रीचं काम चालू झालं. त्याचबरोबर काजू आहेत, आंबा आहेत. हे महाराष्ट्राचे जे मुख्य फळपिकं आहेत त्या सगळ्या फळपिकांची शेतकऱ्यांची अशी एकत्रित यंत्रणा बांधायचं काम जे दुधाच्या पातळीवर सुरुवात झाली तर त्याला आता एक चांगलं व्यावसायिक संघटित रूप आलं आहे. आणि आज सह्याद्री फक्त देशापुरतंच न राहता जगामध्ये सुद्धा एक फळपिकांमध्ये सह्याद्रीची ओळख एक ठळक या क्षेत्रातील एक संस्था म्हणून ती ओळख तयार झाली. आज जवळजवळ 42 देशामध्ये सह्याद्रीचे उत्पादन निर्यात होत आहेत. आणि सगळ्या प्रकारचे म्हणजे जे काही फळपिकांमध्ये ते फ्रेश स्वरूपात मार्केटिंग असेल किंवा त्याचं प्रक्रिया करून मार्केटिंग असेल, हे सर्वच एकंदरीत आता जवळजवळ 125 वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं सह्याद्रीच्या सभासदांचे बाजारामध्ये उपलब्ध व्हायला लागलेत. तर मला ह्या एक उदाहरण एवढं सांगायचं आहे की आपण जर ठरवलं तर 10 ते 12 वर्षामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या पिकामध्ये बदल घडवून आणू शकतात. खूप काही असं काही नाही का म्हणजे अशक्य असलेल्या गोष्टी आहेत. ठरवून जर केल्यात, जर नियोजनबद्ध पद्धतीने केल्यात आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये पूर्ण जे सातत्य जे पाहिजे, एका पिकामध्येच आपण उत्पादक संस्था म्हणून काम करतो आहे आणि त्याचबरोबर ते जागतिक पातळीवर आपल्याला टिकायचं आहे तर मग ते जागतिक दर्जाचंच कसं होईल. म्हणजे आपलं शेतीमधलं कामसुद्धा हे जरी 2 एकर असेल पण मी 2000 एकरचं अमेरिकेच्या शेतकऱ्याच्या त्याच स्टँडर्डचं कसं करतो आहे, त्याच गुणवत्तेचं कसं करतो आहे, त्यासाठी लागणारं सगळं टेक्नॉलॉजीचं कसं वापर करतो आहे. आता डिजिटल टेक्नॉलॉजी हा खूप मोठा गेम चेंजर झाला आहे. मग ते आता मोबाईलमध्ये तुमच्या सगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर आलेले आहेत. मग इनपुट कसं एखादं खरेदी करावं त्यापासून ते कसं वापरावं किंवा क्लायमेटच्या संदर्भातले कसं एखादं माहिती घ्यावीत आणि ती कशी शेतामध्ये वापरावी, याच्यापासून तर शेतातला माल विकावा कसा, याच्यापर्यंत सगळे डिजिटल वेगवेगळ्या प्रकारचे आता प्लॅटफॉर्म तयार व्हायला लागलेत. जसं आता बँकिंग बघतोय आपण, फोनपे आणि किंवा गुगल पे मार्फत आपण मोबाईलवरूनच पैसे ट्रान्सफर करायला लागलो. तसंच आता मोबाईलवरून शेतीमाल विक्री करणं किंवा एखादी शेतीसाठी लागणारं खत औषध विकत घेणं, हे आता सगळ्या अशा प्रकारच्या सुविधा तयार व्हायला लागल्यात. हे आता पुढचा काळ हा सगळा आधुनिक तंत्रज्ञान वापरायचा काळ आहे. आपण जरी छोटे शेतकरी असू पण तंत्रज्ञान वापरण्यामध्ये आपण मागं राहायचं काही कारण नाही. मोठा 2000 एकर शेतकऱ्याची जी काही आता कोणत्याही तंत्रज्ञान हे काही त्याची मालमत्ता नाहीत, ही आता छोट्या पण शेतकऱ्याच्या हातात, कारण मोबाईल हा प्रत्येकाच्या हातात आलेला आहे. त्यामुळे आता ते प्रत्येकाच्या हातामध्ये तंत्रज्ञान यायला लागले. ड्रोन टेक्नॉलॉजी आता हा महत्त्वाचा भाग सगळा व्हायला लागला आहे. किंवा ड्रोनबरोबर अजूनही वेगळ्या प्रकारचे IoT डिव्हाइसेस, मग शेतामध्ये पाणी मोजायचं सेन्सर असेल किंवा घरी बसल्या बसल्या आपल्याला मोटर चालू करायची आहे शेतातली आणि तिला बरोबर मोजून पाणी द्यायचं आहे. आता हे तंत्रज्ञान काय फक्त इस्रायलच्या शेतकऱ्याच्या हातात राहिलेलं नाही, तर आपल्या पण ते छोट्या छोट्या शेतकऱ्याच्या हातात यायला लागले आहेत. फक्त ते सगळं जुळून आणायला त्याला एक जी काही हे पाहिजे, एक व्यवस्था पाहिजे, ती म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी. का आपणच स्वतःहून आपली स्वतःची व्यवस्था उभी केली आणि आपण आपल्या ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आणि त्याचबरोबर सगळ्या जगातल्या सर्व इंडस्ट्रीला समजून आपल्या पिकामध्ये काय घडतं जगभर, इतर जगातले शेतकरी काय करतायत आणि त्याला टक्कर द्यायला आपण काय करायला हवं, हे असं धोरणात्मक जर पाऊल शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपण टाकायला लागलो तर जगाच्या बाजारामध्ये आपल्याला कोणी अडवू शकत नाहीत. आपण जरी छोटे शेतकरी असू, आपण जरी छोट्या छोट्या गावामध्ये कुठंतरी अडचणमध्ये आज काम करत असू, पण एकत्र आलो तर आपण आपल्याला जागतिक बाजारामध्ये आपण नक्कीच आपलं पावर होऊ शकतो. एवढं मी सह्याद्रीच्या अनुभवाच्या निमित्ताने नक्की सांगेल. शेतकरी उत्पादक कंपनी चालवताना बऱ्याचदा जे काही अडचणी येत आहेत, बरेच जण सांगता का आम्ही कंपनी स्थापन केली पण तिला काय भांडवलच नाही आहे, तिला सरकार म्हणत तसं काही तिला सपोर्टच करत नाहीत
किंवा बरेच जण शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद झालेले राहतात. त्यांना असं वाटतं का ही का आम्ही सभासद आहे आणि सभासद म्हणून आम्हाला काय त्याचा फायदा, काहीच झाला नाही. 2 वर्ष झाले, 3 वर्ष झालेत, नावाला नुसती संस्था झालीत आणि त्यामुळं मग एक प्रकारचा थोडासा निराशेचा सूर दिसतोय. मला इथं आवर्जून सांगायचं आहे की शेतकरी उत्पादक कंपनी हिच्याकडे सरकारी योजना म्हणून बघू नका. ही तुमची गरज आहे आणि त्यामध्ये तुमचा सहभाग हा व्यक्तिगत शेतकरी म्हणून खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर नंतर मग जो कोणी संस्थेचे जे डायरेक्टर आहेत त्यांची जबाबदारी ही खऱ्या अर्थाने महत्त्वाची आहे. कारण संस्था कोणतीही शेतकरी उत्पादक कंपनी घ्या किंवा तुम्ही एखादी खाजगी क्षेत्रातली कंपनी घ्या किंवा अजून एखादं सरकारी यंत्रणा घ्या, कुठे जर पाहिलं तर त्या संस्थेचं नेतृत्व किंवा संस्थेचं जे डायरेक्टर आहेत त्यांचं विचार काय आहेत, ते काय दृष्टीने विचार करतायत, ते कशा दृष्टीने संस्थेकडे बघतायत आणि संस्था चालवताना किती प्रामाणिकपणे ते काम करतायत, त्याचबरोबर संस्थेसाठी किती ते पूर्ण गाडून घेऊन काम करतायत, याच्यावर संस्थेचं यश अपयश अवलंबून असतं. म्हणजे स्वार्थाच्या पलीकडे त्या सगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या त्यांच्या डायरेक्टरनी विचार करण्याची गरज आहे. संस्था ही सर्वांच्या मालकी जर असेल तर तिला सर्वांच्या हिताच्या दृष्टीने ती कशी चालेल, त्याच्यामध्ये सर्वांचं हित कसं आपण साधू आणि त्याचबरोबर ही संस्था चालवताना त्या जे कोणी संस्थेचे चालक आहेत, डायरेक्टर आहेत, प्रमोटर आहेत, त्यांना तेवढा गाडून घेऊन वेळ देण्याची गरज आहे. एक कमीत कमी 10 वर्षाचा 15 वर्षाचा एक त्यांचा स्वतःचा त्या वेळ आणि त्याचबरोबर त्यांचे स्वतःचं म्हणजे तन मन धन हे त्या संस्थेसाठी दिल्याशिवाय संस्था उभी राहू शकत नाही. कोणती संस्था तुम्ही जर पाहिली तर उभी राहताना तिच्या मागे कोणीतरी त्याचे गाडून घेतलेलं असतं, तेव्हा संस्था उभ्या राहतात. त्यामुळे तशी मानसिकता असलेली तरुण पिढी शेतकऱ्यांच्या शेतकरी समाजातूनच कशी पुढे येईल आणि ते आपल्या समाजाचे प्रश्न सोडवायला, आपला जो काही पीक आहेत त्या पिकामधले प्रश्न सोडवायला ते अशा सूत्रबद्ध पद्धतीने पुढाकार कसे घेत आहेत याच्यावर तुम्हाला शेतकरी उत्पादक संस्थांचं यश अपयश दिसेल. त्यामुळे मला आवर्जून सांगायचं आहे की नुसत्या कंपन्या स्थापन करूनही चालणार, तर त्या कंपन्या चालवण्यासाठी तेवढ्या क्षमतेची लोकं, तेवढ्या क्षमतेचे कार्यकर्तेसुद्धा आपल्याला पुढं आणावं लागतील. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने तरुण आपल्या शेतकरी बांधवांचा आणि त्यातही खास करून ज्यांनी शेतीचं शिक्षण घेतलेलं आहे, एखाद्या कृषी विद्यापीठात शिकलेत, आता 4 वर्ष 6 वर्ष शिकले म्हणजे त्यांना थोडंफार तरी इतर शेतकऱ्यांपेक्षा थोडंसं काही समजतंय, तर अशांची नैतिक जबाबदारी तयार होते की ह्या अशा संस्था उभ्या करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेणं, त्या संस्थांसाठी त्यांचा वेळ देणं आणि त्याचबरोबर प्रामाणिकपणे काम करणं. त्याशिवाय काही बदल होणार नाहीत. आपोआप फक्त संस्था उभ्या राहिल्यात आणि कागदावर संस्था आहेत म्हणून ते चालतील असं काही घडणार नाहीत किंवा सरकारी यंत्रणेकडून त्या संस्था चालतील असं काही घडणार नाहीत. संस्थेला जो काही सरकारचं म्हणून जेवढा सपोर्ट असेल तेवढा घेण्यात काहीच कोणाला अडचण नसायला हवी, पण त्याच्यावर अवलंबून नको राहिलात आणि स्वतःच्या ताकदीवर आपण कसा विचार करतोय, मला वाटतं याच्यावर संस्थांचं सगळं यश अपयश अवलंबून आहेत. अजून एक मुद्दा मला इथे आवर्जून मांडायचा आहे की आपण जर पाहिलं तर आपल्याकडे जे पिकं आहेत, आपण जेवढे शेतकरी म्हणून पिकं करतो त्याच्यामधले काही पिकं असे आहेत की ज्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप किंवा सरकारचा कंट्रोल आहेत. मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणून जे काही पिकं आहेत असे 23 पिकं आपल्या साधारण देशामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये आपल्या कापूस सोयाबीनपासून तर मग कडधान्य किंवा तृणधान्य या सगळे असे किंवा ऊसापर्यंत असे पिकं येतात. आणि ते 23 पिकं सोडून बरेच पिकं असे आहेत की ज्याच्यामध्ये सरकारची MSP पण नाही आहे आणि सरकारचा कोणता हस्तक्षेपही नाही. अशी पिकं म्हणाल तर कोणते आहेत, तर सगळ्या प्रकारचे फळं किंवा सगळ्या प्रकारचे भाजीपाला किंवा मग औषधी वनस्पती किंवा मग ऊर्जा पिकं ज्यांना म्हणतो आपण. आता साहेब सातत्याने सांगताय की एनर्जी क्रॉप्स हे खऱ्या अर्थाने पुढचं भविष्य आहेत. असे पिकं, त्याचबरोबर दूध किंवा मग मासे किंवा मग मत्स्यपालनबरोबर मग हे असेल आपण कोंबडी पालनापासून तर शेळी पालनापासून, तर असे कित्येक असे व्यवसाय किंवा असे कित्येक पिकं आणि संधी शेतीमध्ये आहेत तर ज्याच्यामध्ये सरकारचा आज फार काही महत्त्वाचा रोल नाही आहे. तिथे खऱ्या अर्थाने शेतकरी उत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणात तयार होण्याची आणि तिथे शेतकरी उत्पादक कंपन्या खरं काम करून दाखवण्याचीसुद्धा संधी आहेत असं मला वाटतं. कारण ह्या सगळ्या पिकांमध्ये जर पाहिलं तर अडचणी आहेत. कोणत्याच प्रकारचं तिथे ह्या पिकांमध्ये अशी कुठेतरी शाश्वत अशी व्यवस्था नाही आहेत आणि ती शाश्वत व्यवस्था सरकार तर आता तयार करेल अशी अपेक्षा न ठेवतात आपणच शेतकरी म्हणून आपल्या एकत्र ताकदीच्या जोरावर अशी शाश्वत व्यवस्था कशी उभी करतोय. मला वाटतं ही मोठी संधी शेतकरी उत्पादक कंपन्यांना आहेत. दुधामध्ये जसं आता अमूलचं उदाहरण सर्वांना माहिती आहे, आज जवळजवळ 70,000 कोटीची उलाढाल करणारी शेतकऱ्यांच्या मालकीची संस्था देशामध्ये तयार झालेली आहेत.
त्याचबरोबर मग तुम्ही कर्नाटकमध्ये गेलं तर नंदिनीसारखं तिथं संस्था, तिथे 22,000 कोटीची उलाढाल आहे. किंवा आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण गोकुळचं द्यायचं म्हटलं तर 5,000 कोटीची उलाढाल असलेली संस्था, शेतकऱ्यांच्या मालकीची संस्था. तर हे जर दुधामध्ये जर घडू शकतं, तर मग ते सोयाबीनमध्ये, कापसामध्ये, द्राक्षात, संत्र्यात, किंवा तुम्ही अजून नंतर घ्याल तर नाव घ्याल तेवढं ते आंबा घ्या, नाहीतर अजून इतर कोणतेही तुम्ही एखाद्या कडधान्यापासून तर काही नाव घ्या, तर प्रत्येक पिकामध्ये शक्य आहे. कारण दुधासारखं तर खरं तर नाशवंत काही नाही. दूध तर सगळ्यात छोट्या क्षेत्रावर उत्पादन होतं. म्हणजे कोणाकडे एक गाय म्हैस आहेत, अशा दूध उत्पादकापासून तर आपल्याला मोठे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रोवर दिसतात. मग आपण ह्या पिकामध्ये, आपल्या ह्या इतर पिकामध्ये तर तुलनेने दुधापेक्षा नक्कीच आपण तुलनेने बऱ्यापैकी सक्षम आहोत. विचार फक्त घेण्याची गरज आहे, काम करण्याची गरज आहे, गाडून काम करण्याची गरज आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवर आपण आता कसं टिकू, म्हणजे जे करू ते जागतिक पातळीवर आपल्याला आता स्पर्धेमध्ये काम करायचं आहे. हा दृष्टिकोन घेऊन आपण जर काम करायला लागलो तर शेतकरी उत्पादक कंपन्या ही खऱ्या अर्थाने भारतीय शेती बदलणारी एक मोठी चळवळ आणि ताकद होईल, यात काही शंका नाही. एवढंच या निमित्ताने मी म्हणेल. आणि आज या शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्यशाळेसाठी जेवढे कोणी इथं उपस्थित आहेत त्या सर्वांना त्यांच्या स्वतःच्या ह्या जेवढ्या काही संस्था असतील त्यांना पुढे जाण्यासाठी आणि त्यासाठी लागणारं जे काही पाठबळ किंवा जे काही मार्गदर्शन असेल ते देण्याची ग्वाही सह्याद्रीच्या निमित्ताने या व्यासपीठावरून मी देतो. आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना शुभेच्छाही देतो की आपण हिमतीने काम करा. सुरुवात असेल आज कुठेतरी, पण पुढचं भविष्य उज्ज्वल आहे, एवढा विश्वास ठेवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर शेतकरी उत्पादक संस्था या कार्यशाळेची ज्यांची संकल्पना होती ते या विचारमंचावर उपस्थित असलेले माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी, मुख्य प्रवर्तक ॲग्रोव्हिजन तथा केंद्रीय मंत्री रस्ते, वाहतूक व महामार्ग, भारत सरकार यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी उपस्थितांचे प्रबोधन करावे. मध्य प्रदेश शासनाचे फलोत्पादन मंत्री आदरणीय कुशवाह साहेब, त्याचप्रमाणे पशुपालन व डेअरी विभागाचे मंत्री आदरणीय लखनजी पटेल साहेब, आपण आत्ता ज्यांच्या कार्याची फिल्म बघितली ते नाशिकच्या सह्याद्री फार्मचे प्रमुख विलास शिंदे साहेब, आपले जॉईंट डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर लवाळे साहेब, श्री किरण पातुरकर, श्री मोरेश्वर वानखेडे, श्री विजय जाधव, डॉक्टर डी.बी. उंदीरवाळे, श्री दिनेश ठाकरे आणि उपस्थित सर्व मान्यवर शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, आता आपण सगळ्यांनी फार्मर प्रोड्यूस कंपनी किती मोठं काम करू शकतं याचा आपण आता सह्याद्रीची फिल्म बघितली. मला स्वतःला त्यांच्या फॅक्टरीला आणि त्यांच्या त्या कामाला व्हिजिट देण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी सगळं काम बघून मी पण चकित झालो आणि अतिशय सामान्य शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन आपल्या शेअर कॅपिटल गोळा करून फार्मर प्रोड्यूस कंपनी तयार केली आणि बघता बघता त्यांनी त्या भागाचा विकास केला. त्या भागामधलं मुख्य पीक आहे द्राक्षाचं. द्राक्षाच्या ज्या कलमा होत्या, त्या जाती होत्या, त्याला जगाच्या मार्केटमध्ये हळूहळू मागणी कमी होत चालली होती. आपले द्राक्ष निर्यात थांबली होती. तेव्हा विलास शिंदे हे जगात फिरले आणि स्पेनमध्ये आणि अन्य देशात जाऊन त्यांनी तिथून स्पेशल द्राक्षाची कलमं आणली आणि आपल्या नर्सरीमध्ये विकसित करून द्राक्षाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या जाती तयार केल्या आणि त्या जातीच्या कलमा त्यांनी शेतकऱ्यांना दिल्या आणि त्या कलमांमुळे शेवटी किती क्रांती झाली आणि आज किती मोठं एक्सपोर्ट होत आहे आपण बघतो आहे. किसान नावाचं टमॅटो सॉस विकत मिळतं, ते त्यांच्याकडे तयार होतं. त्या ठिकाणी आपल्या इथे डाळिंबाचा रस हा तयार करून तो कसा त्यांनी तयार केला, आंब्याचा रस कसा प्रिझर्व केला, तयार केला, हे आपण सगळ्यांनी बघितलं. म्हणजे आपल्या इथसारखे सामान्य शेतकरी एकत्र येऊन आपण एकमेका साह्य धरू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या भागाचं चित्र बदलवलं
आज अशाच प्रकारे आपल्या आर्वी तालुक्यामध्ये सुचारा फार्मर प्रोड्यूस ऑर्गनायझेशन धानोली इथे आपल्या ॲग्रोव्हिजनचे जे मेंबर आहेत दिवे साहेब, त्यांनी एक फार्मर प्रोड्यूस कंपनी स्थापन केली. 800 शेतकऱ्यांनी 12 लाख रुपयाचं शेअर कॅपिटल गोळा केलं. 3 लाख रुपये बजाज फाउंडेशनने दिले. सरकारने मदत दिली. हैदराबादवरून त्यांनी हिरवा चारा सायलेजमध्ये ठेवण्याकरता, पॅक करण्याकरता एक मशिनरी विकत घेतली आणि त्यांनी जवळपास आतापर्यंत त्यांना 300 टन सायलेजची विक्री 7.5 रुपये प्रति किलोप्रमाणे केली आणि मदर डेअरीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करून दिला. आता ह्या ज्या कल्पना आहे की जसा आपण इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर पाहिला इथे, तो 13.5 लाख रुपयाचा आहे. डिझेलच्या ट्रॅक्टरची किंमत जी आहे ती पण 8-10 लाखापर्यंत येते. पण डिझेलवर आपल्याला वर्षभर जर 3 लाख रुपये खर्च करावे लागले तर इलेक्ट्रिकवर आपल्याला 15,000 ते 20,000 रुपयाचा खर्च आहे. समजा आपण एक मिनिमम 300 शेतकऱ्यांनी एक फार्मर प्रोड्यूस कंपनी काढली आणि एक ट्रॅक्टर विकत घेतला आणि इक्विपमेंट विकत घेतले आणि या ट्रॅक्टरनी 3-4 महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी नांगरून दिल्या, तर डिझेलच्या ट्रॅक्टरनी नांगरटीचा जो खर्च आहे त्याच्या साधारण 15 ते 20% आपली नांगरट होऊन जाईल. आपल्याला लागणारे इक्विपमेंट आहे, ड्रोन आहे. ड्रोनने आपण स्प्रेइंग करतो. फार्मर प्रोड्यूस कंपनीमध्ये आपण ड्रोन जर विकत घेतला आणि नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रक स्प्रेइंग केलं तर एकरी 8,000 ते 10,000 रुपयाची बचत होऊ शकते. आपण जे जे काही काम करतो आहे ते सगळ्यांनी मिळून केलं. उद्या आपल्याकडे टमाटर आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे समजा कोणाकडे 2 क्विंटल आहे, कोणाकडे 10 क्विंटल आहे. सगळ्यांचं एकत्र केलं आणि एक ट्रक आपण किरायाने घेतला आणि ताबडतोब आपण आपला माल जर मुंबईत पाठवला ट्रक भरून, तर त्याचा किलोवाईज जी कॉस्ट येईल ट्रान्सपोर्टची काढली तर प्रत्येकाला चांगला भाव मिळणार. आपल्याला नर्सरीपासून सीडपासून तो उत्पन्न झालेल्या मालापर्यंत यांत्रिकी उपकरणापासून तर विशेषतः ट्रॅक्टर हार्वेस्टरपासून आपला माल करणं, पॅकिंग करणं, या सगळ्या बाबतीमध्ये आपण एक ग्रुप तयार केला आणि फार्मर प्रोड्यूस कंपन्या केल्या तर आपल्या प्रगतीचा आणि विकासाचा जो दर आहे तो 2 पटीने ते 3 पटीने वाढू शकतो. आणि म्हणून मी आपल्या फाउंडेशनच्या अध्यक्षांना विनंती करीन की मोरेश्वरजी तुम्ही पुढच्या वेळी याच्यात लक्ष घाला की महाराष्ट्रामधून ज्या उत्तम फार्मर प्रोड्यूस कंपन्या आहे त्या पहिल्या 5 फार्मर प्रोड्यूस कंपन्यांना आपण पुरस्कार देऊ. आजही बोलावले आपण. आणि आपल्या विदर्भातल्याही पण 5 कंपन्यांना पुरस्कार देऊ. आज विदर्भातल्या इथे बोलवले आहे आणि पुढच्या वेळी एक सुधारणा करू की प्रत्येक प्रोड्युसर कंपनीची आपण फिल्म तयार करू आणि ती फिल्म जी आहे ती शेतकऱ्यांना दाखवण्याची व्यवस्था करू. म्हणजे आपल्याला एक लक्षात येईल की आपण जर सगळ्यांनी मिळून अशा फार्मर प्रोड्युसर कंपन्या तयार केल्या तर आपल्याही भागात आपण विकास करू शकतो. सरकारच्या अनेक योजना आहे आणि त्या योजनेमध्ये आपल्याला त्याचा उपयोग घेता येईल याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. फार्मर प्रोड्यूस कंपन्यांकरता सरकारची मदत कशी मिळेल, बँकांची मदत कशी मिळेल आणि कोणत्या क्षेत्रात आपण हे केले पाहिजे याचा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर आपल्या सगळ्यांचं उत्पन्न आणि त्याची व्हॅल्यू ॲडिशन या 3 पटीने जर वाढ झाली तर आपला तेवढा प्रॉफिट वाढणार आहे. त्यामुळे आपला शेतकरी जो आहे हा खऱ्या अर्थाने समृद्ध झाला पाहिजे, सुखी झाला पाहिजे, हा उद्देश आहे. आता मोठ्या प्रमाणात आपण व्यवस्था केली, बांबूची लागवड केली आणि बांबूचे तुकडे जे आहेत
ते आता 7-7.5 रुपये किलोच्या भावाने थर्मल पॉवर प्लांटमध्ये विकल्या जात आहे. समजा जर आपण अशा प्रकारे बांबूच्या काड्या ज्या आहेत बारीक बारीक तुकडे ते करणाऱ्या मशीन आणल्या आणि सगळ्यांचा बांबू एका तुकडे तयार केले आणि सप्लाय केला तर पॉवर प्रोजेक्ट करता आपण फ्युएल म्हणून हे देऊ शकतो. अशा अनेक कल्पना आहे. कुठे आंब्याच्या याच्यामध्ये आंब्यापासून आपण ज्यूस तयार करतो. आता आमच्याकडे एक प्रकल्प आहे रत्नागिरी जिल्ह्यात देवगडला. तिथे गोगटे म्हणून आपले आमदार होते, त्यांनी त्या ठिकाणी हापूसच्या आंब्याचं पल्प तयार करून ते एक्सपोर्ट करायचे अडचणीत आले आणि त्यांना मदत करण्याकरता आम्ही तो प्रकल्प चालवायला घेतला. यावर्षी 10 लाख डबे तयार केले आणि सगळा एक्सपोर्ट दुबई आणि जगात आपण माल पाठवला आणि त्यामुळे त्या मँगो पल्पला किंमत पण मिळाली. आपण आता संत्र्यावर आता जे आपल्याकडे विलास शिंदे आहेत त्यांनी आपल्या विदर्भातला जो छोटा संत्रा आहे ज्याला एकदम छोटा आहे, बाजारात किंमत नाही आहे, हा सगळा ते विकत घेतात. त्यांचा नांदेडला प्रकल्प आहे आणि यावर्षी त्यांनी काहीतरी 55,000 टन बरोबर ना छोटा संत्रा विकत घेतला आणि हा विकत घेतला म्हणून छोट्या संत्र्याला भाव झाला. मला वाटतं किती भाव दिला आपण 12 रुपये. आता आपल्या इथल्या मार्केटला 8 रुपये 7 रुपये भाव आहे. उद्या त्याचा ज्यूस काढला आणि ते मोठ्या मोठ्या कंपन्यांना ते तो ज्यूस देतात आणि त्याच्यापासून आपल्याला ऑरेंजचे जे अनेक प्रकारचे जे थंड पेय आहेत त्याकरता तो मिश्रण करतात. म्हणजे आता माझ्या डोक्यामध्ये आहे की मदर डेअरी आपल्याकडे आली आणि मदर डेअरीमध्ये आपण आता 550 कोटी रुपयाचं मोठं काम बुटीबोरीत सुरू केलं आणि 5 लाख लिटर दूध आहे, आपण हे 50 लाख लिटर करणार आहे. पण दूध केव्हा विकत घेता येईल? जेव्हा दुधावर प्रक्रिया करणारे जे पदार्थ आहेत त्यांना मार्केट मिळेल तेव्हा दूध घेता येईल. नाही तर दूध विकत घ्यायचं आणि ते ठेवून द्यायचं फेकून द्यायचं यातून तर काही होणार नाही. म्हणून मग मी सुचवलं की आपण जुनघरे साहेबांना की तुम्ही आता त्यांचं लोन मंजूर झालं की तुम्ही छोट्या संत्र्यापासून संत्र्याची पावडर तयार करा आणि आपण संत्र्याचा ज्यूस जेव्हा खव्यात टाकला तर सुंदर बर्फी तयार झाली, पण तिचा शेल्फ लाईफ 7 दिवसाचा आहे. पण आपल्या नागपुरी संत्र्याची बर्फी जगात पाठवायची असेल तर ती 3-4 महिने टिकली पाहिजे. आणि म्हणून आता आपण काय केलं की संत्र्याची पावडर तयार करून ती खव्यात टाकून बर्फी तयार करायची योजना हातात घेतली. आणि उद्या जर ही बर्फी यशस्वी झाली तर आपल्या लहान संत्र्याला उद्या जर 15 रुपये किलो भाव मिळाला तर आपलं संत्र्याचा जो भाव 7 रुपयाचा दुप्पट झाला तेवढा पैसा शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीज त्याचं व्हॅल्यू ॲडिशन त्याचं कोल्ड स्टोरेज हे करणं आवश्यक आहे. आमच्याकडे एक युनिट आहे वर्धा जिल्ह्यामध्ये IQF. ते युनिट म्हणजे असं आहे की आपण भाजीपाला कापला की तो वर्षभर ताजा राहतो, एका विशिष्ट टेम्परेचरवर तो आपण ठेवतो. आणि आता तो कापून जेव्हा असेच जर मोठे युनिट तयार झाले आणि ज्यावेळी बाजारात किंमत कमी झाली त्यावेळी हे सगळ्यांनी जर विकत घेतली तर किंमत कमी होणार नाही. आणि मग कांद्यापासून सगळे आपण करून वर्षभर ताजे ठेवले आणि जेव्हा भाव वाढला तेव्हा ते दिलं तर ग्राहकालाही आपल्याला स्वस्तात देता येईल आणि शॉर्टेज पण राहणार नाही आणि किंमत पण वाढणार नाही आणि शेतकऱ्यांना पण भाव मिळेल. म्हणून आता आपण असे 18 ते 20 कंटेनर कॅनडा आणि अमेरिकेमध्ये भाजी पाठवतो. उद्या जर आपण हे 1000 कंटेनर केले तर शेतकऱ्यांच्या भावाचं त्यांना संरक्षण मिळणार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपण काम करतो आहे. जसं आपल्याला माहिती आहे की बोंगळे साहेब आहेत का? या इकडे या वरती या ना स्टेजवर. हां KB पाटील या वरती या. बोंगळे आपले कृषी क्षेत्रातले फार चांगले पत्रकार आहेत. त्यांनी इस्रायलची शेती म्हणून उत्तम पुस्तक लिहिलं आहे आणि आपल्या त्या पुस्तकावर माझ्या डोक्यात होतं आपण एक सिनेमा तयार करायचा आणि आपण इथे बसून इस्रायल बघायचं म्हणजे आपल्या सगळ्यांना त्याची माहिती मिळेल. त्यामुळे आपल्याला
नाशिक आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी जे द्राक्ष आहे त्याच्यातून किसमिस तयार करतात. म्हणजे आपल्या शेतीमध्ये उत्पादन होणाऱ्या मालाचं आपण नीट प्रकारे जर प्रक्रिया केली त्याचा फायदा होतो. आपल्या इथे लक्ष्मीभुवन चौकात धरमपेठ चौकामध्ये एक आईस्क्रीमचं दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये ते जांभळाचं आईस्क्रीम विकतात, सीताफळाचं आईस्क्रीम विकतात आणि एवढं सुंदर आणि टेस्टी आहे की अनेक लोक ते पॉप्युलर झालं आहे. पण काय आहे की त्यांना जांभळाचा पल्प जेवढा पाहिजे तेवढा मिळत नाही, त्यांना सीताफळाचा पल्प विकत मिळत नाही. जर आपण जांभळाचा सीताफळाचा पल्प तयार करायला लागलो तर जांभळाला भाव मिळणार आहे आणि हे एकट्याने करणं शक्य नाही आहे. हे आपल्याला कमीत कमी 300 सदस्य मिळून करता येईल. काल एक तेलंगणाचा मुलगा इथे होता, त्यांनी मला त्याचा पॉम्पलेट दिलं, इथे आहे स्टॉल त्यांचा. त्यांनी छोटे छोटे ॲग्रिकल्चर इक्विपमेंट तयार केले आहे. आता एक झाडं लावायचं आहे तर गड्डा करायचं एक इक्विपमेंट आहे, आपण असा दाबलं का गड्डा तयार होतो. आपण अशा प्रकारे जर उद्या कोणाला एका शेतकऱ्याला बगीचा लावायचा त्याला 500 गड्डे करायचे आहेत आणि दरवर्षी असे गड्डे आपण एक 5 लाख करायचे आहे. आणि फार्मर प्रोड्यूस कंपनीमध्ये आपण एक मशीन जर विकत घेतलं तर सगळ्यांचे गड्डे करून दिले तर आपल्याला त्याची कॉस्ट एकदम कमी होणार आहे, कारण प्रॉफिट सगळ्यांना वाटून मिळणार आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून आपल्या प्रॉडक्ट करता अशा प्रकारच्या फार्मर प्रोड्यूस कंपन्या आपण विदर्भात ठिकठिकाणी तयार कराव्या अशी कल्पना होती. त्या कल्पनेमध्ये आता मोरेश्वर वानखेडे यांनी मला 2 वर्षापूर्वी सुचवलं, मग आपण या ठिकाणी कॉन्फरन्स घेतली. आता आज तुम्ही एवढ्या मोठ्या उपस्थित आहात. पहिल्यांदा 200-300 लोक झाले, 400 लोक आले, आता वाढत चालले. आता ही जागा कमी पडेल. मग आपण आता वर्धा रोडवर रेडिसनच्या समोर ॲग्रोव्हिजनची बिल्डिंग मोठी बांधायला सुरुवात केली. त्या ठिकाणी आपण ऑर्गॅनिक लॅबॉरेटरी आणि कापसाच्या 2-3 लॅबॉरेटऱ्या तयार करणार आहे. 100 ते 150 लोक बसतील असा एअर कंडिशन हॉल तयार केलेला आहे आणि आता आपण तिथे ट्रेनिंग देणार आहे. आणि एवढंच नाही, तिच्यासमोर 2 एकर जागा आपल्याला मिळाली आहे. तिथे एक ओपन एअर थिएटर आपण ॲग्रोव्हिजनतर्फे करतो आहे आणि त्या ठिकाणी भारतातला सगळ्यात मोठा ऑर्गॅनिक फळ फुलं धान्य याचा मोठा बाजार आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहे. आता शेतकऱ्यांनी डायरेक्ट माल साफ करायचा, पॅक करायचा 1 किलो आणि अर्धा किलो. त्यांनी आपलं नाव पट्टी लावायची कोणाचा आहे, त्यांनी तो तिथे लावून विकत ठेवायचा आणि विकायचा. विकल्यानंतर त्याचे पैसे लगेच जाताना घेऊन जायचे. जो काही 10-12% खर्च आहे, एअर कंडिशनिंग, सगळं कोल्ड स्टोरेज, तिथला खर्च, किराया, तेवढ्यापुरता पैसा आपल्याला काही कमाई करायची नाही. ॲग्रोव्हिजन शेतकऱ्यांकरता आहे आणि त्यातून आपण चालवून तिथे गहू मिळेल, तांदूळ मिळेल, ज्वारी मिळेल. मी तुम्हाला कालही माझ्या भाषणात सांगितलं की माझ्याकडे आता तूर लावली आहे, 6 एकर. मागच्या वर्षी माझ्याकडे खूप चांगली तूर झाली. आमच्या गावामध्ये पवार वकील साहेब आहेत, त्यांच्या नातवाची दाल मिल आहे. मी त्याच्याकडे डाळ तयार केली. आता माझ्याकडे चुनी मिळाली फुकट मला आणि त्या डाळीवर 50-50 किलोची बॅग करून भक्ती फॉर्म आणि खाली त्याचा मालक म्हणून पत्नीचं नाव आहे कांचन गडकरी, ते 50-50 किलोचे आणून आम्ही पुरती सुपर बाजारमध्ये ठेवली आणि ऑर्गॅनिक असूनही पण सर्टिफाय नव्हती तर बाजारभावाने ठेवली. पण ज्यांनी डाळ नेली त्यांना त्याची चव एवढी चांगली लागली की 15 दिवसात माझी 4.5 लाख रुपयाची डाळ विकल्या गेली. आता मी यावर्षी जवळपास पुन्हा 12 ते 15 लाखाची डाळ विकायची योजना तयार केली. पुन्हा मी यावेळी माझी 6 फूट तूर आहे चांगली, आता काही गार वगैरे पडायला नको. आणि मग पुन्हा मी डाळ तयार करून मार्केटला देईल आणि आता सर्टिफाय करायचा प्रयत्न करीन. म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी 3 ते 4 लाख रुपये मिळाले असते तिथे आता मला 8 ते 10 लाख रुपये मिळतील. म्हणजे याला म्हणतात व्हॅल्यू ॲडिशन. आणि म्हणून मी आता असा विचार केला की माझ्या गावामध्ये जर एक
300 शेतकरी एकत्रित झाले आणि फॉर्मर प्रोड्यूस कंपनी तयार झाली, तर माझ्याकडे ड्रोन आहे, तर मी सगळ्या प्रोड्युसर शेतकऱ्यांकरता ड्रोन स्वस्तात उपलब्ध करून देईन. माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक बैलजोडी आहे, म्हणजे बैलाचं काम आता इलेक्ट्रॉनिक बैलजोडी हा इथे आहे त्याचीच आहे. ते सगळं निंदणाचं खुपणे सगळं काम ते करतं. तर मी माझ्याकडे काम झालं की दुसऱ्याला देईल, तिसऱ्याला देईल. अशा प्रकारे आपण जर फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या तयार केल्या तर आपल्या सगळ्यांचा याच्यात विकास होणार आहे. पण या सगळ्याला प्रोफेशनल मॅनरमध्ये चालवलं पाहिजे. नाही तर सोसायटी काढा आणि पैसे खा आणि डुबवा, असं ज्याला करायला ते या मानगडीत नका पडू. ज्याला प्रामाणिकपणे काम करायचं आहे, स्वतःचा विकास करून इतरांचा विकास करायचा आहे, त्यांनी करा. सरकारी कर्ज घ्या पण वापस करा. जर आपण आपल्या प्रिन्सिपलनी जर हे चालवलं तर यात मोठ्या प्रमाणावर यश मिळू शकतं. आणि म्हणून सक्सेस स्टोरी ज्या आहेत त्या आपण आता आपल्यासमोर मांडल्या आहे. आता या अनुभवातून पुढच्या वर्षी आपण केवळ फॉर्मर प्रोड्यूस कंपन्यांचं एक दालन तयार करू आणि ज्यांनी यशस्वीपणे काम केलं त्यांचे फोटोग्राफ्स, त्यांची फिल्म, त्यांनी कसे प्रॉडक्ट केले याची सगळी माहिती ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ आणि त्या फॉर्मर्स प्रोड्यूस कंपन्यांना आपण अवॉर्ड पण देऊ, बक्षीस पण देऊ. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे हळूहळू ॲग्रोव्हिजनचा सगळ्यांना फायदा होतो. मी 15 वर्षापासून ॲग्रोव्हिजनमध्ये आहे. माझ्याकडे पहिले 35 टन एकरी ऊस झाला. मग मी 7-8 वर्षामध्ये ऊस लावता लावता मागच्या वर्षी 88 टन झाला. आणि आता माझ्याकडे प्रयत्न आहे की 100 टनाच्या वरती एकरी ऊस झाला पाहिजे. आणि म्हणून 100 टन ऊस झाला पाहिजे तर मला या आपले चरण ठाकूर आपल्या ॲग्रोव्हिजनचे आहेत, हे काटोल मतदारसंघातून कालच आमदार म्हणून निवडून आले, त्यांचं आपण सगळे टाळ्या वाजवून स्वागत करू या. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना आपल्या भागामध्ये जे जे फळं आपल्या भागात लागलेली आहेत त्या फळाचं बीज, त्याची नर्सरी, त्याचं उत्पादन, त्याची क्वालिटी, त्याचा मेंटेनन्स, त्याचा खर्च कमी व्हावा, त्याचं मेकॅनाइज ॲग्रिकल्चर, त्याची व्यवस्था, नंतर ते सगळं पॅकेजिंग करणं, मार्केटमध्ये विकणं आणि शेतकऱ्यांना नफा मिळवून देणं. जे विलास शिंदेंनी नाशिक जिल्ह्यात केलं असं आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यात जर केलं तर आपल्या विदर्भातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि एकही शेतकरी कर्जबाजारी राहणार नाही. आणि म्हणून हे आपण सगळ्यांनी शिकावं, बघावं, त्यातून प्रेरणा घ्यावी आणि आपल्या गावात जाऊन आपण योग्य नेतृत्व देऊन हे काम करावं. म्हणून आपण याची रचना केली होती. मोरेश्वर भाऊंना माझी विनंती आहे की त्यांनी विदर्भातल्या या सगळ्या फॉर्मर प्रोड्यूस कंपन्यांची लिस्ट करणं, त्याचा कॉन्टॅक्ट करणं. आपण एक आपलं कृषी कल्याण मासिक काढतो, ते सगळ्यांपर्यंत ही माहिती प्रयोग पोहोचवतो. आपली आता वेबसाईट आपण तयार करणार आहे ॲग्रोव्हिजनची. आपल्याला त्याच्या आधारावर आपल्या मोबाईल फोन लावला की ॲग्रोव्हिजनच्या या वेळात वार्तापत्र मिळेल, प्रयोग माहिती होतील आणि त्यातून आपण सगळेजणं एकमेकाला मदत करून मोठं होऊ. आपण मच्छी उत्पादनाचं, फिशिंगचं क्षेत्र हातात घेतलं आहे, त्याचं प्रोसेसिंग आणि आपण करायची व्यवस्था केली आहे. आणि मी तर कधीच कुठली गोष्ट थेरॉटिकल मांडत नाही, मी सगळे प्रयोग स्वतः करून बघतो. यावेळी आमच्याकडे 300 कंटेनर फिश गोव्यातून घेऊन सर्बियामध्ये एक्सपोर्ट केला. त्यामुळे या सगळ्या याच्यात खूप मोठी कमाई आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की शेतीचा उत्पादन खर्च कमी करणं, उत्तम सीड, उत्तम कलमा तयार करणं, त्याच्यानंतर हार्वेस्टिंगपासून तर त्याच्यावर आपण औषधापासून ड्रोन वगैरेचा उपयोग करणं, आपली औषधं होलसेलमध्ये खरेदी करून स्वस्तात करणं, नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत, ऑर्गॅनिक खत, भूसुरक्षासारखे त्याचा उपयोग करणं, ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं आणि मग मिळालेल्या उत्पन्नाचं प्रोसेसिंग करणं, ग्रेडिंग करणं, त्याचं पॅकेजिंग करणं आणि मार्केटमध्ये त्याची उत्तम विक्री करणं. आज संत्र्याला भाव 20 रुपये किलो भाव आहे.
पण हाच भाव मद्रासमध्ये 50 रुपये किलो आहे. जर आपण सगळे एकत्र येऊन चांगल्या क्वालिटीचा संत्रा पॅक करून जर आपण चेन्नईला नेला तर आपल्याला 50 रुपये किलो भाव मिळणार आहे. आणि म्हणून अशा अनेक कल्पना आहेत की ज्या आपण ॲग्रोव्हिजनमध्ये गेल्यावर आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहेत. त्या सगळ्या क्षेत्राचं नॉलेज ज्ञान आपल्याला मिळावं म्हणून 40 विषयावर वर्कशॉप आहे आणि आपण सगळ्यांनी याचा अभ्यास करावा आणि याचा यशस्वी प्रयोग आपण जाऊन आपापल्या क्षेत्रात करावा. या भावनेतून आजचा हा कार्यक्रम आहे. आपण सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि आपल्या जीवनामध्ये याचा प्रयोग करावा अशी विनंती करतो. आणि विलास शिंदे आणि जे सगळे फार्मर प्रोड्यूस कंपन्या ज्या यशस्वी झालेल्या आहेत, ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्याला काम करायचं आहे, जे इथे आले आहेत, त्यांचंही पण मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि त्यांच्यापासून आपण काही सगळ्यांनी जर शिकण्यामध्ये मदत झाली तर ॲग्रोव्हिजनचं आपलं जे उद्दिष्ट आहे ते साध्य झालं असं समजू. मी काल म्हटलं होतं की ॲग्रोव्हिजन हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाही आहे. मला सांगितलं काही लोकांनी आकाश दिवे लावा, झुके पाळणे लावा किंवा फुटबॉल करा. म्हटलं बिलकुल नाही करा. इथं आपल्याला फालतू बिनकामाची भीड गोळागाळी करायची आहे. जो येईल त्याने इथे कृषी क्षेत्राचा अभ्यास करून आपल्या जीवनाला काहीतरी बदल केला पाहिजे. त्याकरता आपला हा प्रयोग आहे आणि आपण यापासून नक्कीच शिकून अजून चांगले प्रयोग करून दरवर्षी आपण हे मोठ्या प्रमाणावर यशस्वीतेकडे चाललो आहे आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामधून एक दिवस आपलं उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. नमस्कार. माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की कृपया 5 मिनटं थांबा. तुमच्या महत्त्वाची एक माहिती मी सांगतो आहे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तर आपण सर्वजण जाणता की आपण शेतकरी आहात. तुमच्याकडे कृषी कचरा हे एक प्रत्येक शेतकऱ्यासंबंधितच गोष्ट आहे. तर मी प्रसाद बेस्त्री, बायोफ्युएल सर्कल या कंपनीचा प्रतिनिधी. आम्ही बायोफ्युएल म्हणजेच जैविक इंधन या क्षेत्रात काम करतो आणि कृषी क्षेत्रात जो कचरा निर्माण होतो त्यापासून इंधन निर्मितीचा जो क्षेत्र आहे त्यामध्ये आम्ही कार्यरत आहोत. तर आता भारताचाच विचार केला तर भारताच्या 10 राज्यांमध्ये जे प्रमुख राज्य आहेत शेती क्षेत्रात, तिकडे जवळपास 65 कोटी टन एवढा प्रचंड कृषी कचरा निर्माण होतो आणि त्याच्याचा जो जवळपास 24 कोटी टन हा एवढा कचरा वाया जातो, मुख्यत्वे जाळला जातो. त्यामुळे प्रदूषण होतं ही एक वेगळीच समस्या आहे. समजा जर हा कचरा आपण इंधन म्हणून वापरात आणला तर भारताची जी इंधनाची गरज आहे त्याच्यापैकी 17% गरज ही निव्वळ कृषी कचऱ्यातून आपण भागवू शकतो. कृषी कचरा म्हणजे काय तर तुमच्या धानाच्या शेतात जे तणस असतं ते, किंवा ऊसाचं पाचट असेल, सोयाबीनचा भुसा किंवा कुठल्याही प्रकारचा कचरा. आणि हे जर आपण अंमलात आणलं तर जवळपास 13 कोटी टन एवढा कोळसा आणि 60 कोटी बॅरल कच्चं तेल एवढ्याची आपण बचत करू शकतो. आणि याचबरोबर यातून शेतकरी कमाईसुद्धा करू शकतात. जर शेतकरी आमच्यासोबत जर जोडले जात आहेत तर त्यांना वार्षिक जवळपास 12 ते 16 हजार इतके एक अतिरिक्त कमाई करता येईल. आणि त्याचबरोबर आमच्यासोबत एक उद्योग निर्मितीसुद्धा करता येईल जर तुम्ही एक FPO म्हणून आमच्यासोबत जोडले जात आहे. तर ते कसं ते 1-2 मिनटातच मी सांगतो आहे. तर मुख्यतः कृषी कचरा वेगळ्या प्रकारे वापरला जातो. त्याचा म्हणजे इंधन घन स्वरूपात म्हणजे ब्रिकेट किंवा बायोगॅस म्हणून किंवा लिक्विड म्हणजे इथेनॉल वगैरे म्हणून आपण वापरू शकतो. त्याचबरोबर त्याचं बायो फर्टिलायझर पण बनवता येतं आणि परिपूर्ण एक पशु आहारसुद्धा बनतो. तर हे सगळं बनवायचं तर आपल्याला इंडस्ट्रीची गरज असते, उद्योगांची गरज असते. तर FPO आणि शेतकऱ्यांना उद्योगांसोबत जोडण्याचं काम आम्ही बायोफ्युएल सर्कलमध्ये करतो. आणि त्यासाठी आमचं एक संकल्पना आहे बायोमास बँक. बँक म्हणजे एखाद्या जागा जिकडे आपण एखादी वस्तू साठवून ठेवतो, जसे आपण पैसे ठेवतो बँकेत, तसं हे आमचं बायोमास बँक ही संकल्पना आहे. तर याच्यात आम्ही तुमच्या शेतातला कचरा आहे तो तुमच्या गावातून गोळा करतो आणि तुमच्या गावात एक साधारण 8 ते 10 एकरचा एक प्लॉट घेतो जिथे एक गोडाऊन बनवलं जातं. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, त्याचा एक लेआउट मी दाखवतो आहे. तर त्या गोडाऊनमध्ये आम्ही तुमच्या गावातून गोळा केलेला, आसपासच्या गावातून गोळा केलेला कचरा जवळपास 8 ते 10 हजार टन तिथे साठवतो. तिकडे सर्व यंत्रणा असतात,
वजन काटा असतो, त्यानंतर डिझेलची सोय असते आणि अत्याधुनिक मशीन्स असतात ज्या ह्या कचरा गोळा करण्यासाठी वापरल्या जातात. तर हा कचरा गोळा करण्याचं काम कोण करतं? तर गावातलेच जे ट्रॅक्टर ओनर आहेत किंवा असे व्यक्ती जे उद्योग करतायत किंवा बचत गट आणि त्याचबरोबर तुमच्यासारखे शेतकरी उत्पादक संघ. तर त्यांच्या माध्यमातून आम्ही ट्रॅक्टरद्वारे शेतकऱ्यांच्या शेतातला कचरा गोळा करतो आणि त्याचा एक मोबदला शेतकऱ्यांना दिला जातो. म्हणजे शेतकरी जे जाळतात, जे जाळण्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागतात, तर त्याऐवजी आम्ही मोफत त्यांच्या शेताची सफाई करतो आणि त्याचबरोबर गोळा केलेल्या कचऱ्याचे एक काही अमाऊंट त्यांच्या खात्यात जमा करतो. आणि हे काम जे आहे गोळा करण्याचं ते गावातलेच शेतकरी करतात. आणि हा जो गोळा केलेला कचरा आहे तो कुठे वापरला जातो? तर बायोगॅसचे प्लांट आहेत, त्यानंतर ब्रिकेटचे प्लांट आहेत, यांना तो सप्लाय केला जातो. तर हे सप्लाय करण्याचं काम पण याच गावातल्या शेतकरी उत्पादक संघ किंवा जे ट्रॅक्टर ओनर आहेत त्यांच्याद्वारे केलं जातं. त्यासाठी जे गरजेचे मशीन्स आहेत ते पूर्णतः आम्हीच पुरवतो, जसं की बेलर, रेकर, स्लॅशर, ट्रॉली. हे असे मशीन्स आहेत जे शेतकरी कधी घेत नाही, कारण हे खूप महाग आणि तसेच फक्त एका वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी वापरण्यात येणारे मशीन आहेत, त्यामुळे शेतकऱ्याकडे नसतात. तर ती समस्या ओळखून हे मशीन आम्ही स्वतः खरेदी केलेले असतात आणि ते आम्ही शेतकऱ्यांना वापरायला देतो. आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानसुद्धा आमचं असतं. आम्ही व्हॉट्सॲप बॉट आणि ॲप बनवलेले आहेत ज्याच्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांचं नाव नोंदवता येतं त्यांचा कचरा विकण्यासाठी. त्याचबरोबर ट्रॅक्टर ओनर आहेत किंवा जे FPO आहेत त्यांना त्यांची नोंदणी करता येते त्यांच्या FPOची किंवा ट्रॅक्टरची. आणि त्याचबरोबर त्या ॲपद्वारे त्यांना आज कुठल्या शेतकऱ्याकडे कचरा गोळा करायला जायचं आहे किंवा उद्या कुठे जायचं आहे ह्याचं पूर्णतः अपडेट मिळतं. त्यामुळे पूर्णतः पारदर्शकता ह्याच्यात दिसते की तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना इथे कमाई करता येते. तर ह्याच्यात नेमका काय काय फायदा होतो ते एक मी पटकन सांगतो. सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या शेतातला जो कचरा आहे, तणस असेल किंवा पाचट जे काही, तर ते गोळा करण्याचं काम आमच्याद्वारे होतं. तर ते पूर्णतः मोफत असतं, तिथे तुमचे पैसेही वाचतात. कृषी कचरा विकल्यामुळे तुम्हाला एक थोडाफार का होईना काहीतरी एक नफा होतो. जर तुम्ही तुमचा ट्रॅक्टर भाडेतत्वावर देता आमच्यासोबत एक FPO म्हणून किंवा एक वैयक्तिक ट्रॅक्टर ओनर म्हणून, तर त्याच्यातून तुम्हाला कमाई करता येते. आणि हे लक्षात घ्या की आम्ही जे काम करतो ते हार्वेस्टिंग झाल्यानंतर म्हणजे पीक कापणी झाल्यानंतर करतो. तर त्यामुळे त्यावेळेस जो सीझन आहे तो पूर्ण थंड असतो, ट्रॅक्टर तुमचा घरातच पडून असतो, तो तुम्हाला आमच्यासोबत जर तुम्ही जोडता येतं वापरता येतो आणि पूर्णतः एक एक्स्ट्रा इन्कम तुम्हाला इथे प्राप्त करता येतं. आणि साहजिक आहे की ह्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागतं. पिकाची कापणी झाल्यानंतर जेव्हा मजुरांकडे काम नसतं त्यावेळेस आम्ही हे काम उपलब्ध करून देतो. तर हे तुमच्या गावातल्या प्रत्येक घटकासाठी हे महत्त्वाचं असा हा प्रोजेक्ट आहे जो आम्ही आजवर देशभरात जवळपास 25 ठिकाणी राबवतो आहे. महाराष्ट्रात पण नागपूरच्या जवळपास आम्ही चालू केलेलं आहे, पुण्यामध्ये आहे, UP, त्यानंतर हरियाणा, गुजरात. तर एक झलक तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर की आम्ही कशा प्रकारे एक सुसज्ज यंत्रणा उभी केली आहे ज्याच्याने आम्ही कृषी कचऱ्याचं योग्य नियोजन करतो आहे. तर एक FPO म्हणून तुम्ही काय करू शकता? तर ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे, ट्रॅक्टर ओनरचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे शेतकरी संपर्क करणे हे काम तुम्ही करू शकता एक FPO म्हणून. तुमच्याकडचे जे ट्रॅक्टर आहेत ते तुम्ही भाड्याने देऊ शकता आम्हाला, किंवा कृषीचे अवजार आहेत जी ट्रॅक्टर कचरा गोळा करण्यासाठी लागतात तर ती चालवण्याचा एक व्यवसाय तो पण तुम्ही करू शकता आमच्यासोबत. कचऱ्याचं संकलन करू शकता, म्हणजे तो कचरा गोळा करणे आणि साठवणे हे पण एक उद्योग आहे जो करू शकता. डन. आणि गोडाऊन जे आमचं आहे ते ऑपरेशन पण करू शकता. तर हे खूप मोठ्या प्रमाणाचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय तुम्ही आमच्यासोबत करू शकता. आणि ह्याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल. आमचा स्टॉल आहे F115 बायोफ्युएल सर्कल, तिथे आपण डिटेल चर्चा करू शकतो. थोडक्यात मी एवढंच सांगतो की ह्याचा प्रत्येक शेतकऱ्याने आणि प्रत्येक FPOने लाभ घ्यावा आणि आम्हाला नक्कीच संपर्क करा F115 इथे, आपण सविस्तर चर्चा करू. धन्यवाद.